मित्र हो, आजचा जो सादरीकरणाचा विषय आहे तो आहे ईस्ट इंडिया कंपनी. ज्यांनी कोणी भारताचा इतिहास शाळेत शिकला असतील अशा सर्व लोकांना या कंपनीबद्दल थोडीफार माहिती ऐकून माहिती असेल. या कंपनीचं वैशिष्ट्य काय होतं हे आधी जरा समजून घ्या. कारण जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारं अत्यंत सामर्थ्यशाली असं साम्राज्य ज्या कंपनीमुळे निर्माण झालं, ब्रिटिशांचं साम्राज्य, त्या कंपनीचा हा इतिहास आपल्यापैकी प्रत्येक भारतीयांनी कायम लक्षात ठेवला पाहिजे. एखाद्या देशावर राज्य करणारी एखादी संस्था आकाराने प्रत्येक वेळा मोठीच असते असं नाही. तिचा आकार जरी छोटा असला तरी पण तिच्या कार्यपद्धती, तिचं स्वरूप, तिची धोरणं कृपा करून बोलू नका. हॅलो. त्या कार्यपद्धतींमुळे तिचा जगावर कसा प्रभाव होऊ शकतो याचं जगातलं सर्वात उत्तम जर कोणतं उदाहरण असेल तर ते ईस्ट इंडिया कंपनीचं आहे. इतिहासामध्ये कदाचित आपल्याला रुची नसेल, आपण भूगोलाचा अभ्यासही केला नसेल, परंतु एक लक्षात ठेवा की इतिहास आणि भूगोल जगाचा बदलून टाकणाऱ्या काही संस्था असतात. हॅलो, कोणीतरी मध्ये बोलत आहे, कृपा करून फोन बंद ठेवा, बोलता येत नाही मला. हॅलो. हॅलो. कदम सरांचा फोन चालू आहे. कदम सरांचा फोन चालू आहे. कृपा करून फोन बंद ठेवा, मला बोलताच येणार नाही नाहीतर. कदम सर, मी पुन्हा सुरू करतोय आता. आता मात्र कृपा करून फोन बंद ठेवा, कृपा करून. संजू, एक मिनिट फक्त. तुझा जो कोणी हे ऑपरेट करतो आहे त्याला सांगितलंय म्यूट करायला. ही कॅन म्यूट एव्हरीबडी. He has already been instructed and informed. He is doing it, but some people are still. Anyway, मी पुन्हा सुरुवात करतोय. मित्र हो, आजचा जो विषय आहे तो आहे ईस्ट इंडिया कंपनी. परंतु याचं शीर्षक आहे ईस्ट इंडिया कंपनी, द एव्हिल कॉर्पोरेट दॅट चेंज इंडिया अँड द वर्ल्ड. हे शीर्षक देण्यापाठीमागे माझा एक विशिष्ट हेतू आहे. तो सांगण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. काही संस्था अशा असतात की ज्या संपूर्ण इतिहासाला कलाटणी देतात. जगाचा भूगोल आणि इतिहास बदलण्याचं सामर्थ्य अशा संस्थांमध्ये असतं. या संस्थांचा आकार किती मोठा होता यापेक्षाही या संस्थांनी किती प्रभावीपणे आपलं कार्य केलं आहे, त्यांची धोरणं, त्यांच्या कार्यपद्धती, त्यांच्या एकंदरीत स्वरूप, यामुळे त्या संस्थांचा प्रभाव दीर्घकाळपर्यंत जगाच्या लक्षात राहतो. कदाचित आपल्याला इतिहासात, भूगोलात रुची नसेल, परंतु तरी सुद्धा ज्या गोष्टी आपल्या इतिहासावर प्रभाव करतात अशा गोष्टी आणि त्यांचं स्वरूप मात्र प्रत्येकानेच लक्षात घेतलं पाहिजे. जगाचा सगळाच इतिहास हा अर्थकारणाशी संबंधित आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या आर्थिक निर्णयांचा इतिहासावर, भूगोलावर, राजकारणावर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव होतच असतो. त्यातल्या त्यात व्यापार ही अशी गोष्ट आहे की जी केवळ अर्थकारणाशी संबंधित नाही तर ती राजकारणाशी देखील संबंधित आहे. आणि ज्या ज्या मार्गाने, ज्या ज्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला, संस्थेला व्यापारातून नफा मिळणार असेल त्या मार्गांचा शोध घेणं, त्या मार्गांचा शोध घेऊन त्या लाभदायक संधीचा शोध घेणं हे त्या संस्थेचं किंवा त्या एकंदरीतच रचनेचं महत्वाचं कार्य असतं. भारताकडे जगाचा पाहण्याचा दृष्टिकोन 15व्या, 14व्या, 13व्या आणि त्यानंतरच्याही अनेक शतकांपर्यंत हाच होता, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारत हे एक अत्यंत लाभदायक असं व्यापारी स्थान होतं. याचं कारण असं की भारतात ज्या वस्तूंची त्या काळात निर्मिती होत होती, ज्या वस्तू ज्या त्या काळात निर्माण केल्या जात होत्या आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर जगभर होत होता, त्या गोष्टीचा व्यापार करणं प्रत्येक देशाला लाभदायक वाटत होतं. एका गोष्टीला एक पदार्थ आहे भारतात निर्माण होणारा, त्याला ब्लॅक गोल्ड असं म्हणतात, काळं सोनं, आपण ज्याला काळे मिरे म्हणतो. संपूर्ण युरोपामध्ये याचा एवढा प्रचार आणि एवढी मागणी होती की केवळ या काळ्या मिऱ्यांचा व्यापार करून सुद्धा अनेक प्रकारे अनेक लोक श्रीमंत होत असत. आणि त्यामुळे भारताकडे
जगातल्या विशेषतः युरोपियन आणि अनेक आशियन देशांचं लक्ष होतं. याचं कारण स्वाभाविक आहे. परंतु हा व्यापार तेव्हाच लाभदायक होतो की जेव्हा व्यापार सुखकरपणे सहजपणे करता येतो. दुर्दैवाने व्यापाराच्या मार्गामध्ये व्यापाराच्या कार्यपद्धतीत अडथळे जर आले, जसे की त्या काळातही येत होते, तर तो व्यापार लाभदायक होत नाही. याचं उदाहरण म्हणजे अनेक अशा व्यापारी मार्गांवर चाच्यांची नेहमीच भीती होती. विशेषतः 13व्या 14व्या आणि 15व्या शतकात जमिनीवरून व्यापार करणं तर विलक्षण कठीण होतच, पण त्याहीपेक्षा समुद्र मार्गाने व्यापार करणं अधिकच कठीण होतं. चाचे वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या प्रांतातून जहाजांवर आणि रस्त्यांवर जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तांड्यांवर हल्ले करीत त्यांचा संपूर्ण व्यापाराचा माल पळवून नेत असत. व्यापार नष्ट होण्याची पाळी आली. चंगीज खानानंतर तर ही समस्या अधिकच प्रकर्षाने जगाच्या लक्षात आली होती आणि त्यामुळे 15व्या शतकाच्या दरम्यान जमिनीवरून भारताशी व्यापार करणं हा विचार जवळपास युरोपियन लोकांनी सोडूनच दिला होता. परंतु जगाचा इतिहास बदलवणाऱ्या एका महत्वाच्या घटनेकडे आपलं लक्ष वेधलं पाहिजे. समुद्री मार्गाने भारताकडे येता येईल का आणि त्याकरता कोणत्या माध्यमांचा कोणत्या मार्गांचा वापर करायचा, हा प्रश्न युरोपियन लोकांना, विशेषतः युरोपामधल्या साहसी दर्यावर्दी लोकांना, नाविकांना पडत होता. स्पेन आणि पोर्तुगालमधल्या राजांना पडत होता आणि त्यामुळे एका नवीन मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न 1450 पासून सुरू झालाच. मग त्याच्यात फ्रान्सिस मॅगेलिन असेल, त्याच्यानंतर ख्रिस्तोफर कोलंबस असेल किंवा वास्को द गामा असेल, असे अनेक दर्यावर्दी लोक वेगवेगळ्या मार्गाने भारताकडे कसं येता येईल अशा समुद्र मार्गाचा शोध घेण्यात निघाले. कोलंबस भारताकडे येण्याच्या ऐवजी अमेरिकेकडे गेला आणि नवीन जगाचा शोध लागला. वास्को द गामाला मात्र भारताचा नेमका शोध लागणारा मार्गही सापडला. वास्को द गामा कोण होता? हा एक पोर्तुगीज दर्यावर्दी होता. तो गुरिया नावाच्या प्रांताचा एक ड्यूक किंवा काउंट होता, प्रमुख होता आणि त्याला भारतात येण्याची मोठी ओढ होती, कारण भारताबद्दलची अनेक उत्तम वर्णनं मार्को पोलो सारख्या लोकांनी लिहिली होती. हा देश सुवर्णाचा आहे, दुधामधाचा आहे, येथे संपत्तीचा सतत धूर निघत असतो, अशी वर्णनं वाचून भारतात येण्याची प्रेरणा, इच्छा, उत्कंठा असणारे अनेक लोक होते. त्यापैकी वास्को एक होता. त्यांनी अटलांटिसला भारतीय समुद्राशी, हिंदी महासागराशी जोडण्यात त्याला यश आलं आणि एका नवीन जागतिक व्यापाराला प्रारंभ झाला. केवळ 4 जहाजं आणि 170 माणसं घेऊन लिस्बनवरून निघालेला हा मनुष्य 8 जुलै 1497ला भारतात पोहोचला, गोव्याला, आणि त्यानंतर भारताचं भाग्यच बदलून गेलं, जगाचंच भाग्य बदललं. त्या काळात पोर्तुगाल आणि स्पेन हे असे देश होते की जगभर त्यांचे दर्यावर्दी फिरत होते. जगातल्या वेगवेगळ्या भागांवर त्यांचं राज्य त्यांनी स्थापन केलं होतं, आफ्रिकेमध्ये, दक्षिण अमेरिकेत, आणि त्यामुळे जगभर आपला दबदबा वाढला पाहिजे अशा स्पर्धावृत्तीतूनच स्पेन आणि पोर्तुगालचे दर्यावर्दी बाहेर निघाले होते. त्यासोबत आणखीन एक कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याला पोप्स डिक्री असं म्हणतात. पोपने काढलेला आदेश. 1453 साली रोमच्या पोपने असा एक आदेश काढला की यापुढे ख्रिश्चन धर्माचा जगभर प्रसार व्हावा, जगातल्या सर्व लोकांना मुक्तीचा आणि उद्धाराचा मार्ग मिळावा, याकरता त्यांना ख्रिस्ती करणं आवश्यक आहे आणि याकरता जगातल्या जितक्या कुठे भूभागामध्ये लोक राहत असतील त्यांना ख्रिश्चन करण्याकरता, त्यांना पवित्र करण्याकरता, त्यांना शुद्ध करण्याकरता स्पेनच्या राजांनी आणि पोर्तुगालच्या राजांनी प्रयत्न केले पाहिजेत. पोर्तुगालची राणी इजाबेला यांनी त्याला मोठं उत्तेजनही दिलं आणि त्यानंतर अशा व्यापार मार्गांचा शोध लागला. केप ऑफ गुड होप या नावाच्या भूशिराला आपण ओळखतो. इंग्लंड आणि युरोपमधून निघालेले व्यापारी दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून भारतापर्यंत येऊ लागले आणि त्याबरोबरच व्यापाराला प्रारंभ झाला. त्या काळात भारतावर मुघलांचं राज्य होतं. बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब अशी मोठी राजांची परंपराच होती. या सर्व बादशहांनी भारतावर अगदी मनमुरादपणे राज्य केलं, त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी राज्य केलं आणि असं करीत असताना भारताच्या वैभवात वाढ व्हावी हे ध्येय मात्र त्यांनी काही फारसं स्वतःसमोर ठेवलं नव्हतं. उलट भारताच्या भूभागावर इस्लामचा प्रसार कसा होईल हा एक मुख्य मुद्दा घेऊनच त्यांचं राज्य चालू होतं. त्या काळातल्या भारताला सोने की चिडिया, द गोल्डन बर्ड या नावाने आपण ओळखत होतो. एल बाशम नावाच्या लेखकांनी एक अत्यंत सुंदर पुस्तक लिहिलं आहे, द वंडर दॅट वॉज इंडिया. हे पुस्तक माझ्या संग्रहात देखील आहे, वाचण्यासारखं पुस्तक आहे की 14व्या शतकापासून तर 1792 पर्यंत भारत कसा होता, भारतात काय होतं. आपल्यापैकी अनेकांचे भारताविषयीचे अनेक गैरसमज दूर करायचे असतील आणि डोळ्यात झणझणीत अंजन टाकून घ्यायचं असेल तर हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने अभिमानाने वाचलं पाहिजे.
भारतापाशी असणाऱ्या संपत्तीचा आकार प्रचंड होता. वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांची, सामर्थ्याची, वस्तूंची रेलचेल होती. भारतात व्यापार करणं अत्यंत सोपं होतं, कारण विशेषतः मलाबार, गुजरात, म्हणजे गुजरातमधील सुरत आणि इतर भागांमध्ये असणारे व्यापारी खूप प्रामाणिक आहे असं त्यांचा जगभर लौकिक होता. भारतातील लोक शांत आहेत, त्यांच्याशी सहजपणे व्यवहार करता येतात असं पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच लोकांच्या सहजपणे लक्षात आलं आणि त्यातूनच या देशात आपला व्यापार विस्तार कसा होईल ही महत्वाकांक्षाही त्यांच्या मनात निर्माण झाली. एका प्रकारच्या नवीन सत्तेचा प्रवेश त्याच्यातून झाला. भारतात एकाच वेळी पोर्तुगीज, डच, फ्रेंच, बेल्जियम लोक आणि ब्रिटिशांनी वेगवेगळ्या हेतूने व्यापाराकरता प्रवेश करायचा सुरुवात केली. त्यापैकी काही लोकांना यश आलं, काही लोकांचं यश मर्यादित राहिलं, काही लोकांना फारसं यश मिळालंच नाही. भारताच्या या वैभवाचा आणि त्यावर असणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याचा गुणगौरव करणारं अत्यंत धादांत खोटरडेपणाचं लक्षण असणारं पुस्तक जर कोणतं असेल तर ज्वेल इन द क्राऊन या नावाचं आहे. 4 भागांमध्ये लिहिलेल्या या पुस्तकामध्ये ब्रिटिशांनी भारताचा कसा विकास केला आणि भारतासारख्या मागासलेल्या देशाला सुधारण्याकरता ब्रिटिशांनी आपल्या व्यापाराच्या माध्यमातून कसे प्रयत्न केले याचं दिलखुलासपणे खोटं वर्णन केलेलं आहे. भारतात या अशा प्रकारच्या व्यापाराचा प्रारंभ केव्हा झाला तर त्याच्याकरता वेगवेगळ्या देशातल्या कंपन्यांनी भारतात केव्हा आपली स्थापना केली ही आपण जरा थोडक्यात माहिती करून घेतली पाहिजे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 मध्ये झाली. बेल्जियमच्या डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1616 मध्ये झाली. डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1602 मध्ये, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1664 मध्ये, स्वीडिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1731 मध्ये आणि पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1628 मध्ये. युरोपातल्या या सर्वच महासत्तांना भारतात प्रवेश करायची खूप घाई झाली होती. भारतात आपला व्यापार वाढला पाहिजे, भारतातून आपल्याला मोठा नफा मिळाला पाहिजे याच्याकरता तिथले राजे, राणी, ड्यूक, काउंट्स आणि उमराव हे सगळेच तत्पर होते आणि त्याच्यातूनच वेगवेगळ्या प्रकारच्या देशांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने प्रयत्न केले. पोर्तुगीजांनी 1505 ते 1961 पर्यंत भारतावर राज्य केलं हे लक्षात घ्या. पोर्तुगीजांच्या वसाहती मर्यादित होत्या. भारतामधल्या गोवासारखं छोटंसं राज्य, दीव दमण सारखे छोटे 2 बेटं एवढ्यावरच पोर्तुगीजांना समाधान मानावं लागलं. परंतु 1961 पर्यंत ते भारत सोडून गेले नव्हते हे कृपा करून लक्षात घ्या. डच लोकांचंही राज्य फार मर्यादित राहिलं. बेल्जियम लोकांचं राज्य त्याहीपेक्षा कमी वेळ राहिलं. डच लोकांनी 1605 ते 1825 पर्यंत भारतावर राज्य केलं. फ्रेंच लोकांनी 1769 ते 1954 पर्यंत शेवट म्हणजे पांडिचेरी आणि माहे या 2 भागांना त्यांनी 1954 मध्ये स्वातंत्र्य दिलं. भारतात यशस्वीपणे पदार्पण करणारी पहिली कंपनी होती डच ईस्ट इंडिया कंपनी. 1594 मध्ये पोर्तुगालचा राजा फिलिप्स यांनी डच लोकांना लिस्बन येथे व्यापार करण्यावर बंदी घातली. त्यांना नवीन प्रकारे भारतात येणं आवश्यक झालं, कारण पूर्वी माल पोर्तुगालमध्ये म्हणजे लिस्बनमध्ये येत असे आणि तो लिस्बनमधून युरोपाच्या इतर देशांमध्ये वितरित होत होता. आता लिस्बनमधून आपल्याला भारतीय माल मिळणार नाही ह्याची कल्पना मिळाल्याबरोबरच डच लोकांनी नवीन पद्धतीने भारतातच प्रवेश करण्याकरता डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. कॉर्नेलियस हिटमन नावाच्या त्यांच्या एका अधिकाऱ्यांनी पहिलं ट्रेडिंग मिशन, पहिलं व्यापारी केंद्र भारतात सुरू केलं आणि त्यानंतर भारताच्या आसपास असणाऱ्या म्हणजे इंडोनेशिया, जावा, बाली, मलाया यासारख्या देशांमध्येही त्यांनी प्रवेश केला. भारतात जरी डच लोकांना फारसं यश मिळालं नाही तरी जावा, इंडोनेशिया, मलायामध्ये मात्र डच लोक अत्यंत यशस्वी राहिलेत. त्यांनी बराच काळपर्यंत या भागावर राज्यही केलं. डच लोकांचा हा जो प्रवास होता व्यापाराचा तो 1605 मध्ये सुरू झाला. डच लोकांनी भारतातला व्यापार 1825 मध्ये बंद केला. पुलिकत नावाच्या दक्षिण भारतातल्या एका छोट्या शहरामध्ये त्यांनी आपली वसाहत, आपली कंपनी प्रथम स्थापन केली. मुख्यत्वे करून कापूस आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ विकत घेण्याकरता आणि त्याचा व्यापार करण्याकरता त्यांनी प्रयास केला. त्यांची पहिली वसाहत 1616 साली पुलिकट इथे स्थापन झाली. त्यानंतर बंगालमध्ये त्यांनी आपली वसाहत आणि आपलं कार्यालय स्थापन केलं. परंतु त्यानंतर त्यांनी पोर्तुगालच्या लोकांकडून सिलोन जिंकून घेतल्यानंतर मात्र त्यांनी भारताकडे वळून पाहिलं नाही. डच लोकांनी काय केलं असेल तर प्रथमतः डच लोकांनी नेदरलँडच्या राजाला विनंती केली की आम्हाला एक वेगळ्या प्रकारची कंपनी भारतात स्थापन करायची आहे व्यवसायाकरता. आणि त्यानंतर भारतात त्यांनी जी व्यापार केंद्र निर्माण केली ती दीव, दमण, कोचीन येथे होती. डच लोकांच्या पावलावर पाऊल ठेवून बेल्जियम लोकांनी तंजावर येथे 1676 मध्ये एक वसाहत स्थापन केली. परंतु या दोन्ही
देशातल्या लोकांना भारतात व्यापारी यश हवं तसं मिळालं नाही, त्यामुळे लवकरच ते सोडून गेले. डच ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेमुळे युरोपात मोठी खळबळ निर्माण झाली. अशा प्रकारे आपण व्यापार करू शकतो आणि अशा प्रकारच्या व्यापारातून आपल्याला यश मिळू शकतं याची कल्पना युरोपियन व्यापाऱ्यांना, अत्यंत धूर्त आणि चाणाक्ष व्यक्तींना आली. त्याच काळामध्ये एक महत्वाची घटना घडून आली. 1588 मध्ये जगातल्या बलाढ्य मानल्या जाणाऱ्या स्पेनच्या नाविक सैन्याचा इंग्लंडनी पराभव केला आणि स्पेनचं समुद्रावरचं वर्चस्व जवळपास संपवून टाकलं. त्यामुळे आता व्यापार अधिक सुखकरपणे करता येईल याची जाणीव फ्रेंच, इंग्लिश, डच आणि बेल्जियम लोकांना झाली आणि त्याचा परिणाम त्यांच्या विस्तारात झाला. भारतामध्ये एका दुष्ट चक्राचा प्रारंभ 1498 मध्ये झाला, जेव्हा कालिकत येथे वास्को दी गामा आले होते. परंतु ते तिथेच थांबले नाहीत. त्याच्यानंतर ते गोव्याला आले. वास्को द गामानी भारताच्या 3 वेळा वाऱ्या केल्या. प्रत्येक वेळा भारताच्या वेगवेगळ्या भागात पोर्तुगीज वसाहती आणि व्यापार केंद्र स्थापण्याकरता त्यांनी मदत केली. एक प्रकारे भारतातल्या विदेशी सत्तेचं खरं मुहूर्तमेढ वास्को यांनीच घातली आहे असं म्हटलं तरी चालेल. गोव्यात आजही वास्को नावाचं शहर देखील आहे. ही गोष्ट युरोपियन व्यापारी फार धूर्तपणे आणि अत्यंत सूक्ष्म पद्धतीने पाहत होते, चाणाक्षपणे पाहत होते. त्यांच्या असं लक्षात आलं की आता हा देश व्यापाराचं केंद्र म्हणून आपल्याला मोकळा झाला आहे. समुद्र मार्ग मिळाल्यामुळे आपण आता इथे सहजपणे व्यापार करू शकतो. परिणामतः इंग्लंडमधल्या साहसी लोकांनी भारतात व्यापाराकरता अधिक मोठ्या प्रमाणात प्रवास करायचं ठरविलं. त्याचा परिणाम सर थॉमस रो या नावाच्या माणसाने तत्कालीन भारतातले मुघल बादशाह जहांगीर यांच्याकडे एक अर्ज सादर केला की आम्हाला भारतामध्ये वसाहती आणि व्यापार केंद्र स्थापन करण्याची परवानगी द्या. त्या काळात जहांगीरने त्याला संमती देताना जे पत्र लिहिलंय इंग्लंडच्या राजा जेम्स याला, ते आज उपलब्ध आहे. त्यात जहांगीर राजांनी काय म्हटलंय हे जरा आपण समजून घेऊया. आय हॅव कमांडेड ऑल माय गव्हर्नर्स अँड कॅप्टन्स टू गिव्ह देम फ्रीडम answerable to their own desires, to sail by and to transport into their country at their pleasure. For confirmation of our love and friendship, I desire your majesty to command your merchants to bring in their ships all sorts of rarities and rich goods fit for my palace. आता या पत्राच्या पाठीमागचा हेतू आधी जरा समजून घ्या. बादशाह सलीम जहांगीर याला हे पत्र लिहायची प्रेरणा काय झाली? सर थॉमस रो जेव्हा भारतात पहिल्यांदा जहांगीर बादशहाला भेटायला गेलेत, त्यावेळी जहांगीराच्या एका पत्नीला काही आजार झाला होता. जहांगीराच्या दरबारात असणाऱ्या वैद्यांकडून या आजाराला योग्य औषध मिळत नव्हतं. सर थॉमस रो यांच्यासोबत असणाऱ्या इंग्लिश डॉक्टरनी त्या आजारावर योग्य तो उपचार केला. त्यामुळे बादशाह विलक्षण खुश झाला आणि त्याला असं वाटायला लागलं की या एवढ्या थोर माणसाला आपण मदत केलीच पाहिजे. आणि अशा प्रकारच्या एका छोट्या सहाय्यातूनच एका मोठ्या साम्राज्याच्या निर्मितीचा वाट मोकळी झाली. अर्थात ईस्ट इंडिया कंपनी आली. तिला राजाने बंदरं आणि बंदरांवरच्या वखारी स्थापन करण्याची परवानगी दिली. त्याच वेळेला इंग्लंडच्या राणीने देखील एका विशिष्ट प्रकारच्या अध्यादेशाच्या माध्यमातून, त्याला आपण रॉयल चार्टर असं म्हणतो, एक परवानगी ईस्ट इंडिया कंपनीला दिली. ही परवानगी कशा करता होती? ही परवानगी 16 डिसेंबर 1600 मध्ये देण्यात आली होती आणि तिचा हेतू हा होता की इंग्लिश वस्तू, इंग्लंडमध्ये निर्माण झालेल्या वस्तू इतर देशांमध्ये विकण्याकरता ही कंपनी काम करेल. आणि त्याकरता ज्या कंपनीची स्थापना झाली तिचं नाव होतं गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन. मुख्यत्वे करून स्पॅनिश लोकांची व्यापारी स्पर्धा करायची, पोर्तुगीज लोकांची व्यापारी स्पर्धा करायची, मसाल्याच्या पदार्थांवर आपली पूर्ण एक हुकुमी अशी एकाधिकार स्थापन करायचा या हेतूने इंग्लंडच्या राणींनी ही परवानगी दिली होती. आणि त्या परवानगीचा फायदा ईस्ट इंडिया कंपनीने खूपच योग्य प्रकारे करून घेतला. या कंपनीच्या स्थापनेमागे आणखीन एक इंग्लंडच्या लोकांचा हेतू होता. युरोपामध्ये त्यावेळेला प्रोटेस्टंट आणि कॅथलिक या 2 ख्रिस्ती पंथांमध्येच संघर्ष चालू होता. स्पॅनिश लोक किंवा पोर्तुगीज लोक हे कॅथलिक्स होते. पोपच्या आदेशानुसार ते कॅथलिक धर्माचा प्रसार करीत आहेत, त्याला विरोध करायचा, पोपचा आदेश झुडकावून लावायचा आणि त्याच्या बदली प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा, हाही हेतू इंग्लंडच्या राणींनी आपल्या मनोगतात व्यक्त केला होता. ईस्ट इंडिया कंपनीने जणू काही व्यवस्थित समजूनच घेतला होता आणि म्हणून ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्याकरता तिला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विशेष प्रयत्न केले. एक पुस्तक आहे, आपल्यापैकी अनेकांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे, द अनार्की या नावाचं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की ईस्ट इंडिया कंपनीने भारतात कशा प्रकारे लूट केली, कशा प्रकारे आपला विस्तार केला, त्याच्याकरता कोणकोणत्या
कटकारस्थानांचा कृष्णकृत्यांचा वापर केला, याचा अत्यंत साध्यंत इतिहास फार उत्तम प्रकारे यात सादर करण्यात आला आहे. ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली त्यावेळेला 1612 मध्ये त्यांनी आपली पहिला कारखाना स्थापन केला. त्याच्याकरता जहांगीर राजांनी परवानगी दिली. त्यासोबत कंपनीने ताबडतोबच छोटासा अर्ज सादर केला की केवळ सुरत येथे एक छोटासा कारखाना आणि एक वखार स्थापन कार्य होऊ शकत नाही. आमचा व्यापार विस्ताराचा मनोदय आणि हेतू फार मोठा आहे. बादशाह खुदावंतांनी आमच्यावर कृपा करावी आणि आम्हाला अधिक विस्ताराची परवानगी द्यावी. विशेषतः मुंबई, कलकत्ता, चेन्नई यासारख्या ठिकाणी आम्हाला आमचे कार्यालय स्थापन करायची परवानगी द्यावी. कंपनीने केलेला अर्ज हा केवळ कागद नव्हता, त्याच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे नजराणे होते. इथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे. तत्कालीन मुघल बादशहांच्या दरबारामध्ये बादशहाला भेटण्यापूर्वी अनेक त्याच्या हुजऱ्यांना, त्याच्या पदरी असणाऱ्या मंत्र्यांना, त्याच्या विश्वासातल्या लोकांना भेटावं लागायचं. या सर्व लोकांना मोठ्या प्रमाणात भेटी देण्याचा सपाटाच टॉमस रो यांनी चालू केला. सर टॉमस रो यांनी भारतीय राजाशी आणखीन भारतात केलेल्या पत्रव्यवहारांचे खंडच प्रकाशित झाले. त्यामध्ये कोणकोणत्या माणसाला किती लाच दिली, आता त्याला बक्षीस किंवा नजराणा म्हटलं पाहिजे त्यांनी, याचा अत्यंत साध्यंत खुलासाही त्यांनी केला आहे. आणि त्याच्यात त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की बादशाह जहांगीरासारख्या अत्यंत व्यस्त आणि पराक्रमी आणि शक्तिशाली सम्राटाला भेटणं मला तसं पाहिलं तर शक्य नव्हतं. परंतु या देशातील लोकांची मनोवृत्ती एवढी खालच्या दर्जाची आहे की त्यांना थोडीशी तरी भेट दिली तरी ते अत्यंत असाधारण आणि असाध्य असणारं कार्य करण्याकरता सहजपणे तत्पर होतात. डेव्हिड गिल्मर यांनी द ब्रिटिश इन इंडिया या नावाच्या पुस्तकामध्ये कशा प्रकारे लाचलुचपतीचं एक संस्कृती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात स्थापन केली याच्यावर मोठा प्रकाश टाकलेला आहे. मग भारतात आपला विस्तार व्हावा, आपला राज्य स्थापन व्हावा, आपला डेरा कायम व्हावा याच्याकरता ईस्ट इंडिया कंपनीने खूप टप्प्याटप्प्याने अत्यंत काळजीपूर्वक काम केलं. 1608 मध्ये पहिली फॅक्टरी सुरतमध्ये, 1611 मध्ये मछलीपट्टम या तमिळनाडूच्या भागात पहिलं व्यापार केंद्र, त्यानंतर स्वाली या नावाच्या ठिकाणी त्यांनी पोर्तुगीजांशी लढाईच केली. पोर्तुगीजांना पराभूत करून भारतातून पळवूनच लावलं. आणि 1612 मध्ये जहांगीर बादशाहकडून परवानगी घेऊन अहमदाबाद, कलकत्ता, बंगालमधलं चंद्रनगर आणि इतर अनेक ठिकाणी आपली कार्यालय उघडण्याकरता परवानगी मागितली. अशा प्रकारे हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जो विस्तार होता तो एका पद्धतीने सतत वाढत राहणार होता. द लॉयन अँड द टायगर या पुस्तकात या कंपनीचा विस्तार कसा झाला याचंही विवेचन करण्यात आलेलं आहे. टॉमस रो यांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचं सर्व श्रेय दिलं पाहिजे. द ग्रेट मुघल याच्याबरोबर म्हणजे जहांगीर राजाबरोबर त्यांचा झालेला पत्रव्यवहार हा 3 खंडांमध्ये आहे. या प्रत्येक याच्यात त्यांनी आपण कशा प्रकारे जहांगीराला संतुष्ट करण्याकरता, प्रसन्न करण्याकरता प्रयास केलेत, कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या मिळविल्या आणि या देशात आपलं साम्राज्य कायम व्हावं, आपलं ईस्ट इंडिया कंपनीचा व्यवसाय व्यवस्थित बसावं याच्याकरता काय प्रयत्न केले याचा खूपच उत्तम उल्लेख करण्यात आला आहे. खरं पाहिलं असता ईस्ट इंडिया कंपनी प्रथम व्यापारी म्हणूनच आली होती आणि पहिली जी परवानगी मागण्यात आली होती ती व्यापाऱ्याचीच होती. परंतु लवकरच त्यांनी सांगितलं, खुदावंत बादशाह, आम्हाला अनेक वस्तू भारतीय लोकांना द्यावयाच्या आहेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे चांगल्या वस्तू, दर्जेदार आणखी मौल्यवान वस्तू, पण त्यांची निर्मिती आम्हाला येथेच करावी लागेल. आणि म्हणून कारखाना स्थापन करण्याची परवानगी. कोणत्या वस्तू विकणार होते जरा समजून घ्या. भारतामध्ये 17व्या शतकात अत्यंत मौल्यवान आणि महत्वाची वस्तू जर कोणती होती तर ती होती बंदूक, रायफल आणि रिव्हॉल्वर. आणि त्यासोबतच बंदुकीचा उत्तम दर्जाचा दारुगोळा किंवा बंदुकीच्या गोळ्या, या गोष्टी भारतात चांगल्या दर्जाच्या निर्माणच होत नव्हत्या. आजही काही परिस्थिती फार वेगळी आहे असं नव्हे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या उत्तम दर्जाच्या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीचा पहिला कारखाना ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन करायचा मनोदय व्यक्त केल्यावर भारतातल्या लोकांनी विरोध केलाच नाही. आपल्याला चांगल्या वस्तू मिळणार आहेत आणि याकरता थोडंसं स्वातंत्र्य गमवावं लागलं, इतरांना थोडेसे अधिकार द्यावे, त्यात वाईट काय? हा काल, परवा आणि गेल्या इतिहासात असणारा वृत्ती आजही कायम आहे. त्यानंतर 1633 मध्ये अनेक नवीन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तूंच्या कारखान्यांना स्थापन करायला सुरुवात केली. राजा चार्ल्स याला 1661 मध्ये पोर्तुगालच्या राजांनी मुंबई नावाचं बंदर आंदोलन दिलं. आता मुंबई हे भारताचा भाग, परंतु पोर्तुगालच्या राजांनी ते इंग्लंडच्या राजाला दिलं, जणू काही त्यांचीच संपत्ती होती. आणि 1668 साली मुंबई येथे पहिलं व्यापारी केंद्र स्थापन करण्यात इंग्लंडला यश आलं. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार आणि विकास अत्यंत झपाट्याने झाला. 1615 मध्ये केवळ एक फॅक्टरी असणारा ही कंपनी 1623 मध्ये भरूच, अहमदाबाद येथे, 1639 मध्ये मद्रासमध्ये आणि 1640 मध्ये
एक किल्लाही त्यांनी मद्रासमध्ये बांधला. त्याच्यातली गोष्ट फार रंजक आहे. त्या काळात मद्रासच्या राजाचं नाव होतं व्यंकटाद्री नायडू. या राजाला तिथल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ऑफिसरने सांगितलं, महाराज बंदरावर खूप जहाजं येतात, ही जहाजं वेगवेगळ्या प्रकारचा माल आणतात, ती भारतात तुमच्या प्रांतात विकतात, परंतु तुमची जी यंत्रणा आहे जकात वसूल करणारी ती अगदीच निरुपयोगी आहे. आम्हाला तुम्ही हा अधिकार द्या, आम्ही तुमच्याकरता जकात वसूल करू आणि त्यातला काही हिस्सा फक्त आम्ही कमिशन म्हणून ठेवून घेऊ. राजाला वाटलं आपल्या पाठीमागची पिढ्याच गेली आणि म्हणून राजांनी व्यंकटाद्रींनी त्यांना जकात गोळा करायचा अधिकार आणि परवाना दिला. थोड्याच वेळात त्यांनी आणखीन एक अर्ज केला की तुमच्या देशामध्ये ज्या मुद्रा चलनात आहेत त्याच्यापेक्षा चांगल्या मुद्रा आम्ही चलनात आणू शकतो, आम्हाला मुद्रा तयार करायचा अधिकार द्या. राजांनी त्यांना पैसे निर्माण करायचाही अधिकार दिला. त्यानंतर त्यांनी आणखीन एक मागणी केली, या मद्रास शहरात राहणाऱ्या भारतीय लोकांना त्रास होऊ नये आणि म्हणून आम्हाला आमची वेगळी वसाहत स्थापन करायची संधी द्या. आमचे लोक तुमच्या देशामधल्या लोकांमध्ये मिसळणार नाहीत, त्यांना त्रास देणार नाही. आपोआपच मद्रासमध्ये 2 वेगवेगळ्या शहरांची निर्मिती झाली 1640 मध्ये. ब्लॅक टाउन आणि व्हाईट टाउन. काळ्या लोकांचं मद्रास शहर आणि पांढऱ्या लोकांचं मद्रास शहर. इतका मूर्खासारखा विचार करणारा राजा आपल्या देशात होता, याच्याबद्दल आपल्याला लाजच वाटली पाहिजे. 1612 नंतर मात्र ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार अधिकच वेगाने होऊ लागला. कंपनीचं राज्य 1757 मध्ये भारतात आलं, पण त्यापूर्वी त्या कंपनीने आपल्या विस्ताराकरता कोणकोणते प्रयास केले हे आपण जरा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे असणारी जी जुनी म्हण आहे, पटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी, ती कशी सार्थक आहे हे लक्षात येईल. हा भारताचा नकाशा आहे 17व्या शतकातला. अगदी किरकोळ किनाऱ्यांवर असणाऱ्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं, व्यापारी केंद्र होते, राज्य नव्हतंच. परंतु लवकरच काय बदल झाला हे लक्षात घ्या. 16व्या शतकाच्या प्रारंभी भारत हा जगातला प्रमुख व्यापारी होता. संपूर्ण युरोपात मालाची निर्यात करणारा देश होता आणि त्यामुळे भारताला या व्यापारातून प्रचंड प्रमाणात पैसा मिळत होता. भारतापाशी आजच्या शब्दात सांगायचं तर एक्सपोर्ट सरप्लस होतं आणि मोठ्या प्रमाणात विदेशी चलनाचा सुद्धा निधी तयार होता. युरोपियन लोकांचं भारताशिवाय भागतच नव्हतं आणि त्यामुळे भारताचं या संपूर्ण युरोपावर एक प्रकारे मोठं वर्चस्व होतं. हीच गोष्ट इंग्लंडला खटकत होती. ही गोष्ट आणि ही परिस्थिती पूर्णपणे पलटवून टाकायची, याकरिता आपण काय केलं पाहिजे याचा विचार इंग्लंडमध्ये चतुर आणि चाणाक्ष व्यापारी करत होते. कंपनीचं राज्य कसं सुरू झालं तर जे व्यापारी म्हणून आले होते त्यांनी 1682 मध्ये पहिल्यांदा भारतातल्या राजकारणात हस्तक्षेप करायला सुरुवात केली. कशा प्रकारे तर त्यांनी काही निवडक नवाबांना सुलतानांना शस्त्रांचा सरळ पुरवठा करणं सुरू केलं. हा शस्त्रांचा पुरवठा कंपनी सरकारकडून होत असल्यामुळे राजांनी त्यांना आपलं मित्र मानलं. आपल्या देशांतर्गत असणारे शत्रू नष्ट व्हावेत, त्यांचा विनाश व्हावा याच्याकरता कंपनी सरकारची मदत घेण्यात काहीच वाईट नाही, कारण शेवटी राजे आपणच राहणार आहोत. अशा प्रकारचा एक अत्यंत संकुचित विचार तत्कालीन भारतीय राजांनी आणि सुलतानांनी केला. आणि त्यांनी एवढंच नव्हे तर अशा प्रकारे कंपनी सरकार जर आपल्याला सैन्याची सुद्धा मदत देणार असेल तर चालेल, अशाही प्रकारचे करार सुरुवातीला म्हणजे 1682च्या दरम्यान झाले. आणि त्यानंतर मग केवळ 215 अधिकारी आणि सदस्य असणाऱ्या या कंपनीने आपला विस्तार अधिक वेगाने केला. त्या कंपनीचा विस्तार होत असताना आणखीन एक महत्वाची गोष्ट झाली. ज्या ज्या भागामध्ये कंपनी सरकारचा विस्तार होता, ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार होता, तिथे एका प्रकारे नियोजितपणे आक्रमण करायचं, त्या भूभागातल्या लोकांना, तिथल्या राजाला, तिथल्या सुलतानाला आपलं अंकित करून घ्यायचं, यावर या कंपनीने अधिकच विश्वास ठेवला. त्याच काळामध्ये म्हणजे 1690च्या दरम्यान मुघलांचं साम्राज्य हळूहळू संपतच आलेलं होतं. मराठ्यांनी दिलेल्या प्रचंड झुंजीमुळे मुघलांचं साम्राज्य खिळखिळीत झालं होतं. आणि त्याच वेळेला भारतातल्या अनेक छोट्या छोट्या संस्थानांनी देखील मुघल साम्राज्याविरुद्ध स्वातंत्र्याचा लढाच पुकारला होता. राजपुतानामध्ये असेल, ओरिसामध्ये असेल, दक्षिणेत असेल. याचा परिणाम असा झाला की ही छोटी राज्य होती, त्यांना स्वतःच्या संरक्षणाची भीती वाटायला लागली. आपलं राज्य राहील का, की आपल्यावर इथे एखादा दुसरा राजा किंवा सुलतान आक्रमण करेल, अशी भीती त्यांच्या मनात होती. आणि त्यामुळे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीसारख्या परकीय देशातल्या एखाद्या संस्थेला आपला सहाय्यक म्हणून मदतीला घेतलं. त्याच्या पाठीमागची भावनाच अशी होती की हे परकीयच आहेत, हे जाणारच आहेत, हे इथे राहणार नाहीत, आणि त्यामुळे आपणच त्यांना आमंत्रण देऊन आपल्यासमोर ठेवलं, आपल्यासोबत ठेवलं, तर आपण आपल्या देशातल्या शत्रूंचा सहजपणे निपात करू शकतो. भारतातल्या व्यापाऱ्यांना, बँक चालविणाऱ्या, पेढी चालवणाऱ्या लोकांना देखील असंच वाटत होतं. ही गोष्ट कृपा करून लक्षात घ्या.
मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा हळूहळू अत्यंत चतुरपणे विस्तार सुरू झाला. पहिला सुरुवात त्याची 1639 साली चेन्नईमध्ये, मद्रासमध्ये झाली. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फोर्ट जॉर्ज नावाचा किल्ला त्यांनी स्थापन केला. त्याच वेळेला सर फ्रान्सिस डे या नावाच्या माणसाने दक्षिण भारतामध्ये जवळपास 8 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची व्यापारी केंद्र सुरू केली आणि त्यामुळे दक्षिण भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा चांगलाच जम बसला. 1668 मध्ये मुंबईमध्ये व्यापार केंद्र सुरू झाल्याबरोबर त्यांनी त्या केंद्राचा विस्तार केवळ व्यापार केंद्र म्हणून केला नाही, तर आपली राजकीय वसाहत आणि राजदूतावास अशाही स्वरूपात केला. मुंबई त्यांचं लवकरच एक मुख्यालय झालं. त्यानंतर 1690 मध्ये कलकत्त्याला मोठं व्यापारी केंद्र स्थापन करण्यात आलं. तिथे असणाऱ्या रेसिडेंट डायरेक्टरला कंपनीचा एजंट मानण्यात आलं आणि त्याने तिथे एक नवीन किल्ला स्थापन केला, फोर्ट विल्यम या नावाचा. यासोबतच कलकत्त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. कलकत्ता आणि ओरिसा या भूभागाच्या आसपास असणाऱ्या समुद्राच्या सर्वच बंदरांवर ईस्ट इंडिया कंपनीची कार्यालय हळूहळू स्थापन होत गेली आणि ईस्ट इंडिया कंपनी सरळ सरळ उघडपणे भारतीय व्यापाऱ्यांशी, नवाबांची, सुलतानांची, राजांची अनुमती न घेता व्यापार करायला लागली. एक प्रकारे भारतीय राजकारणात आणि अर्थकारणात कंपनीचा हा हस्तक्षेप अत्यंत आक्षेपार्ह होता, पण तो कोणाच्या लक्षात आला नसावा असं दिसून येतं. ईस्ट इंडिया कंपनीने जेव्हा इंग्लंडमध्ये राणीला विनंती केली आम्हाला व्यवसाय सुरू करायची, त्यावेळेला एक अट टाकली होती की 15 वर्ष आमची या व्यापारावर पूर्णपणे एकाधिकार राहील, आमच्याशिवाय इतर कोणीही भारतामध्ये व्यापारी केंद्र स्थापन करू शकणार नाही. म्हणजे एक प्रकारे आपल्याला कोणी स्पर्धक असूच नये अशाच प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःची रचना आणि योजना केली होती. त्यासोबत आणखीन एक अट टाकण्यात आली होती की केप ऑफ गुड होप करून भारताकडे येणाऱ्या मार्गावर इतर कोणतंही इंग्लिश जहाज कंपनीच्या परवानगीशिवाय व्यापार करू शकणार नाही. अशा प्रकारे कंपनीने आपलं भवितव्य सुरक्षितच केलं होतं. कंपनीने मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे 3 महत्वाची व्यापारी ठाणी आणि आपल्या वसाहतींचा राजदूतावास स्थापन केला आणि एक प्रकारे भारतामध्ये आम्ही एक स्वतंत्र सत्ता आहोत अशी घोषणाच केली होती. मग ही ईस्ट इंडिया कंपनी भारतात यशस्वी का झाली हे जरा आपण समजून घेतलं पाहिजे. इंग्लंडच्या राणीची धोरणं ही ईस्ट इंडिया कंपनीला अत्यंत अनुकूल होती. याचं कारण मी नंतर सांगणार आहे, पण यापूर्वी शेक्सपियरच्या एका नाटकातला एक महत्वाचा भाग तुम्हाला सांगितला पाहिजे. आपल्यापैकी अनेकांनी शेक्सपियरची अनेक नाटकं वाचली असतील. त्यातलं राजा हेनरी हे नाटक आपण वाचलं असेल तर त्याच्यामध्ये एक पात्र आहे फॉल्स्टॉक नावाचं. ते काय म्हणतं त्यावरून आपल्याला इंग्लंडची मानसिकता लक्षात येईल. फॉल्स्टॉक म्हणतो, कारण हा अत्यंत दरुडा असतो, एक दिवस गुत्यातून जागा होतो, म्हणतो अरे इंग्लंड बदललं आहे, खरंच इंग्लंड बदललं आहे, सगळंच मला नवीन वाटायला लागलं. खरोखर इंग्लंड बदललं होतं. 1666 नंतर इंग्लंड वेगाने बदलायला लागलं होतं. आपण आक्रमक झालं पाहिजे, सत्ताधीश झालं पाहिजे, युरोपवर आणि इतरत्र आपलं साम्राज्य असलं पाहिजे अशी महत्वाकांक्षा असणारा एक नवा इंग्लंड पुढे आला होता आणि त्यामुळे अत्यंत उत्तम प्रशिक्षित असं सैन्य, शासनाचं पाठबळ आणि विलक्षण धूर्त आणि चतुर अशा प्रकारच्या व्यापारी धोरणं यांच्या माध्यमातून ईस्ट इंडिया कंपनीला भारतात वेगाने प्रवेश करता आला. त्यांची धोरणं विलक्षण लवचिक होती, अत्यंत चातुर्याने तयार करण्यात आली होती. त्यासोबतच फोडा आणि जोडा हे धोरण तर कंपनीने 47 सालापर्यंत इंग्रजांनी वापरलं. भारतातल्या प्रत्येक अंतर्गत संघर्षाचा त्यांनी आपल्या लाभाकरता उपयोग करून घेतला. भारतीय राजांचा, सुलतानांचा, नवाबांचा अत्यंत संकुचित दृष्टिकोन त्यांच्या पथ्यावरच पडला. याच्याबद्दल आणखीन एक गोष्ट तुम्हाला मला सांगितली पाहिजे. ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा प्रारंभी भारतात आली त्यावेळेला त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न निर्माण झाला. भारतात राज्य करणारे राजे, सुलतान, नवाब, बादशाह या सर्वांच्या चालीरीती, विचार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. या सर्वांचे धर्म, त्यांच्या रूढी, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे विश्वास, त्यांच्या श्रद्धा यातही खूप मोठा फरक आहे. कोणत्या गोष्टीला ते अपमान मानतात, कोणत्या गोष्टीला सन्मान मानतात हे लवकर लक्षातच येत नाही. मग काय करायचं तर ईस्ट इंडिया कंपनीने एक दुहेरी असं धोरण स्वीकारलं. युरोपामधून, विशेषतः इंग्लंडमधून अत्यंत सुंदर दिसणाऱ्या गोऱ्या ललनांचा त्यांनी या सर्व राज्यांच्या बादशहांच्या अंतःपुरातच प्रवेश केला. त्याद्वारे या बादशहांची मर्जी संपादन केली, या सुलतानांची मर्जी संपादन केली. अनेक त्यांची प्रिय पात्र ही ब्रिटिश होती आणि मग हे राजे कसे वागतात, कसे बोलतात, त्यांचा विचार करण्याचा कल कसा आहे हे ब्रिटिशांना सहजपणे कळू लागले. त्यासोबतच आणखीन एक गोष्ट त्यांनी केली. सुलतानांच्या, नवाबांच्या, राजांच्या आणि सरदारांच्या कन्या त्यांनी पत्नी म्हणून स्वीकारल्या. त्यामुळे त्यांच्या जीवनाची शैली, त्यांच्या विचार करण्याची पद्धती, त्यांची नीतिमूल्य यांचा त्यांना नेमकं अंदाज आला. कमल गुप्ता नावाच्या एका मोठ्या लेखिकेने यावर खूपच झगझगीत प्रकाश टाकला आहे. आणि द ब्रिटिश पॉलिसीज
पॉलिटिक्स अँड स्ट्रॅटेजीज इन इंडिया या नावाच्या पुस्तकात त्यांनी ही गोष्ट अत्यंत खुलासेवार सांगितलेली आहे. ईस्ट इंडिया कंपनीने भारताचं कशा प्रकारे शोषण केलं याच्यावर अनेक पुस्तकं लिहिल्या गेली आहेत. त्या काळात आणखीन एक पुस्तक आलं होतं ॲडम स्मिथ नावाच्या लेखकाचं, वेल्थ ऑफ नेशन्स. इंग्लंड आणि युरोपात एक मोठा वाद सुरू होता. देशाचा विकास कसा होतो, शेतीतून की व्यापारातून? व्यापारातून देशाचा विकास होतो. मुक्त व्यापार हे देशाच्या विकासाचा आर्थिक पाया आहे, अशा विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे जे लोक होते त्यांनी इंग्लंड आणखी युरोपामध्ये मोठ्या प्रमाणात त्या देशांनी व्यापार इतरत्र केला पाहिजे, तिथून संपत्ती आणली पाहिजे, या विचारांचा प्रसार केला, या विचारांचं समर्थन केलं. परिणामतः अशा विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक प्रकारच्या व्यापारी मोहिमा इंग्लंड आणि युरोपातल्या राजांनी सरकारांनी राबविल्या. भारतातला कापूस अत्यंत उत्तम दर्जाचा होता. भारतातल्या कापड उद्योग त्या काळात मोठ्या प्रमाणात भरभराटीला आला होता. भारतातून कापडाचा निर्यात युरोप आणि अमेरिकेत होत होती आणि त्यामुळे भारताचं व्यापारी श्रेष्ठत्व सिद्ध झालेलं होतं. यावर मात करायची असेल तर भारतातला हा व्यापारच संपवला पाहिजे, भारतातल्या उत्पादनाच्या पद्धतीवर काहीतरी नियंत्रण आणलं पाहिजे, हा चाणाक्ष विचार ब्रिटिशांनी त्यावेळेला केला होता. मग भारताशी व्यापार करताना त्यांना नफा कसा मिळत होता? अनेक प्रकारे नफा मिळत होता. एक तर भारतातून चहा, कापूस, मसाल्याचे पदार्थ, हिरे, जवाहरात, विशेषतः नीळ आणि अफू यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असे. या सर्व व्यापारांवर ब्रिटिशांनी आपलं पूर्ण नियंत्रण ठेवलं आणि तशा प्रकारचे करार प्रत्येक राजा, सरदार आणि नवाबाशी केले, प्रत्येक रियासतीशी केले की तुमच्या प्रांतातला माल फक्त आम्हीच विकत. त्याला ते ऑफिशियल ट्रेडिंग एजंट, अधिकृत व्यापारी प्रतिनिधी असं त्यांनी नाव दिलं. प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये, प्रत्येक सुलतानाच्या दरबारामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी ईस्ट इंडिया कंपनीचं प्रतिनिधित्व करण्याकरता आणि व्यापाराचा एकंदरीतच नियंत्रण ठेवण्याकरता ठेवण्यात आला होता. हा आपल्यावर असणारा, भारतावर असणारा त्यांचा नियंत्रणाचा भाग आहे, हे आपल्या राजांच्या त्या काळात बहुतेक लक्षातच आलं नसेल. मग हे यश त्यांना कशामुळे मिळालं की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे भारतीय वस्तू विकण्याकरता शासनाकडून, तत्कालीन राजांकडून सवलती मिळवल्या आणि त्या बदली ज्या भारतीय वस्तू भारतात, ज्या इंग्लिश वस्तू भारतात विकल्यात त्या मात्र अतिशय जास्त किमतीला विकल्या. भारतातल्या व्यापाऱ्यांवर मोठे कर लावण्यात ईस्ट इंडिया कंपनीला नंतर यश आलं. जेव्हा त्यांच्या हातात व्यापार आणखी राज्यसत्ता दोन्ही आली, त्यानंतर भारतीय व्यापाऱ्यांचा माल जर त्यांना भारताच्या बाहेर विकायचा असेल तर त्यांना मोठे कर द्यावे लागत होते. भारतामधला अंतर्गत व्यापार कसा करायचा ही ईस्ट इंडिया कंपनी ठरवू लागली. त्यामुळे व्यापाऱ्यांचं स्वातंत्र्य निघून गेलं. व्यापार करण्याचं, वस्तू निर्माण करण्याचं स्वातंत्र्य निर्माण केलं. अनेक छोटे मोठे हस्तकारागीर जे होते त्यांचा पूर्ण व्यवसाय संपूर्णपणे मोडकळीला आला आणि त्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या अधिकाऱ्यांना, राजांना, त्यांच्या पदरी असणाऱ्या त्यांच्या विश्वासपात्र लोकांना लाचलुचपत देऊन त्यांनी आपल्या सोयीचे निर्णय घ्यावे याच्याकरता ईस्ट इंडिया कंपनीने प्रयत्न केल्यात आणि त्यामुळे एका मोठ्या प्रमाणात भारतीय व्यापार, अर्थव्यवस्था, राजकारण आणि प्रशासन मोडकळीस येऊ लागलं. याला द ग्रेट ब्लंडर ऑफ ईस्ट इंडिया कंपनी, ईस्ट इंडिया कंपनीने केली अजस्त्र आकाराची लूट असंही म्हटलं जातं. मग भारतातल्या अंतर्गत घडामोडी कशा होत्या की ज्याच्यामुळे कंपनी सरकारला लाभ मिळाला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही दोन राजांमध्ये, नवाबांमध्ये, सुलतानांमध्ये सख्य नव्हतं. भारतातल्या प्रत्येक प्रांताचा ज्याच्याकडे वर्चस्व होतो, असे ते मराठे असतील, हैदर असतील, टिपू असतील, अवधचे नवाब असतील, हे प्रत्येक राजा दुसऱ्याचा द्वेष करीत होता, दुसऱ्यावर मात करण्याकरता प्रयत्न करत होता. राजपुतानातले राजपूत असतील का महाराष्ट्रातले मराठे असतील, यांचं कोणाचंही एकमेकांशी सख्य नव्हतं आणि त्यामुळे सातत्याने श्रेष्ठत्वाकरता यांच्यामध्ये आपसातच लढाया होत होत्या. या लढायांमुळे तिथला व्यापार, तिथलं अर्थजीवन, तिथलं समाजजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. याचा नेमका लाभ ईस्ट इंडिया कंपनीने घेतला. त्याशिवाय भारतामध्ये भारतीयांचंच पण ईस्ट इंडिया कंपनी करता कार्य करणारं सैन्याचं एक मोठं दल तयार केलं. भारतामध्ये जे सैनिक त्यापूर्वी राजांच्या, सुलतानांच्या पदरी होते, त्यांची सैन्याची पद्धत वेगळी होती. हे सैनिक राजाचे कायम पदरी असणारे सैनिक फार मोठ्या प्रमाणात कधीच नसत. उलट या जेव्हा केव्हा राजाला गरज पडेल, जेव्हा केव्हा नवाबाला, सुलताना गरज पडेल, तेव्हा लोकांना आमंत्रित केलं जात असेल लढण्याकरता आणि लढाईतला लुटीचा काही हिस्सा त्यांना मिळत असे. परंतु ईस्ट इंडिया कंपनीने मात्र ही पद्धत बदलली. त्यांनी पगारी सैनिक, सॅलरीड आर्म फोर्स नावाची नवीनच कल्पना पुढे आणली की युद्ध असो अथवा नसो, तुम्ही आमच्या तैनातीत राहाल, आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देऊ आणि त्याच्या बदली तुम्हाला पगार देखील मिळेल. भारतीय लोकांना या पगार नावाच्या वस्तूचं एवढं आकर्षण निर्माण झालं की त्यामुळे हजारो भारतीय युवक ईस्ट इंडिया कंपनीत स्वेच्छेने सैनिक म्हणून तैनातीत राहू लागले. दुसरी महत्वाची गोष्ट, नियमित पगार, नियमित वेतन ही कल्पना भारतीयांना नव्हती. त्याही कल्पनेचा प्रशासकीय व्यवस्था म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने प्रथमच वापर केला. त्यासोबत पेन्शन या नावाची एक नवीनच कल्पना आणली.
आपण नोकरी संपल्यानंतर सुद्धा आपल्याला काहीतरी रक्कम सरकारकडून मिळणार आहे, ही कल्पना त्या काळातल्या लोकांना स्वर्गात सुखापेक्षा अधिक महत्वाची वाटली. या सर्व कारणांमुळे ईस्ट इंडिया कंपनीला तैनातीत असणाऱ्या सैन्याची संख्या वाढू लागली. परंतु कंपनीने याचा खूप चतुराईने वापर केला, ते मी पुढे सांगणारच आहे. त्यापैकी एक महत्वाचा भाग जो होता कंपनीच्या चातुर्याचा, धोरणाचा, तो म्हणजे भारत आणि इंग्लंड किंवा भारत आणि युरोप यांच्यामध्ये असणाऱ्या सर्व व्यापारावर फक्त ईस्ट इंडिया कंपनीचं नियंत्रण राहील, असा करार अनेक राजांशी, सम्राटांशी, सुलतानांशी केला. कोणताही राजा, त्या राज्यातला कोणताही व्यापारी बाहेर, भारताच्या बाहेर, मग श्रीलंका असेल का युरोप असेल किंवा आफ्रिका असेल, माल नेणार असेल तर त्याला ईस्ट इंडिया कंपनीची परवानगी घ्यावीच लागेल. सर्व बंदरांवर ईस्ट इंडिया कंपनीची स्वतःची कार्यालय, व्यापारी केंद्र आणि नंतर जकात केंद्र होती. त्यामुळे अशा प्रकारचा व्यापार भारतीयांचा जवळपास बंदच झाला. त्यासोबत आणखीन एक महत्वाची गोष्ट, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू निर्माण करण्याकरता त्यांनी भारतातच कारखाने स्थापन करायला सुरुवात केली. या कारखान्यामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तूंची किंमत किती असावी, त्यांचा विक्री कोणत्या पद्धतीने करायची आणि त्यांचा पुरवठा कसा करायचा, हे सर्व निर्णय ईस्ट इंडिया कंपनी आपल्या पद्धतीने, आपल्या मर्जीने घेत असे. परिणामतः ईस्ट इंडिया कंपनीचं भारतीय व्यापारावर आणि अर्थव्यवस्थेवर एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या पूर्ण नियंत्रणच प्रस्थापित झालं. ईस्ट इंडिया कंपनीला मदत करणारे अनेक भारतीय व्यापारी, अनेक भारतीय सरदार, दरकार आणि मोठ्या मोठ्या प्रतिष्ठित व्यक्ती होत्या, व्यापारी पिढ्या होत्या. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला केवळ स्वतःच्या स्वार्थाकरता मदत केली आहे, हे लक्षात घ्या. जयपूरमध्ये असणाऱ्या एका प्रख्यात पिढीचा आज 400 वर्षांचा इतिहास उपलब्ध आहे. या कंपनीने आपल्या खात्यांमध्ये केलेल्या नोंदी मधल्या काळात एका संशोधकांनी प्रकाशित केल्यात. त्याच्यामधल्या नोंदी आश्चर्यचकित करणाऱ्याच नव्हे तर धक्कादायक आहेत. कशा प्रकारे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या व्यापाऱ्यांना, पिढ्यांना बक्षिसं दिली, आपल्या शब्दात सांगायचं तर लाच दिली, आणि यांच्याकडून कशा प्रकारे भारतीय व्यापारावर आपलं नियंत्रण प्रस्थापित केलं, हे सर्व धक्कादायकच आहे. मग ह्या विस्ताराचा मार्ग कसा होता, की सर्वप्रथम महत्वाच्या बंदरांवर मुंबई, कलकत्ता, चेन्नई येथे आपली व्यापारी केंद्र स्थापन करणं. त्यानंतर एक त्रिकोणी व्यापार पद्धती स्थापन करणं. ती त्रिकोणी व्यापार पद्धती तुम्हाला मी सांगणारच आहे. आणखीन एक महत्वाचा निर्णय, की जो आपल्याला आज सुद्धा त्या निर्णयाचे जाच आणि झळ भोगावी लागत आहे, की ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध कोणत्याही प्रकारची तक्रार असेल, कोणत्याही प्रकारचा खटला दाखल करायचा असेल तर भारतीय व्यापाऱ्याला लंडनला जावं लागेल. आपल्या भारतात आत्ताच एक कंपनी आहे, तिच्या विरुद्ध तक्रार केल्यास ती म्हणते तुम्हाला अमेरिकेत जाऊनच आमच्या विरुद्ध लढावं लागेल, आम्ही अमेरिकन कायद्यांनी बांधील आहोत. ईस्ट इंडिया कंपनीने नेमका हाच मार्ग स्वीकारला आणि भारतीय लोकांना एक प्रकारे त्यांच्या विरुद्ध खटला करण्यापासून प्रतिबंधितच करून टाकलं. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या भारतीय राजांचा ईस्ट इंडिया कंपनीने किंवा तिच्या सहकार्यांनी, इतर राजांनी पराभव केला, त्यांना तिने आपलं मांडलिकत्व स्वीकारायला लावलं आणि अशा प्रकारे ब्रिटिश साम्राज्याची मुहूर्तमेढ भारतात स्थापन झाली. तराजू जाऊन हातात तलवार आली, तलवारीसोबत तख्तही मिळालं. मग या कंपनीचे जे व्यापारी हेतू होते आणि ज्या दुष्ट प्रवृत्तीच्या कार्यपद्धती होत्या, त्याचाही परिचय आपल्याला झालेला बरा राहील. ईस्ट इंडिया कंपनीला भारताच्या कल्याणाची कोणतीही तमा नव्हती. केवळ स्वतःच्या गरजा, स्वतःचा नफा आणि त्याकरता वाटेल त्या पद्धतीचं शोषण करण्याकरता ईस्ट इंडिया कंपनीने अनेक गैरमार्गांचा वापर केला. आश्चर्य वाटेल, कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु ज्या मोठ्या प्रमाणात ईस्ट इंडिया कंपनी नफा कमवत होती गैरमार्गाने, त्यातला बराचसा हिस्सा इंग्लंडच्या राणीलाच मिळत होता. त्यामुळे इंग्लिश सरकारने भारतातल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या गैरव्यवहारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. याचं एक उदाहरण मी नंतर देणारच आहे. आणि अशा अनेक अनैतिक, दुष्ट, आणखी अत्यंत धूर्त परंतु अपायकारक, भारतीयांना अपायकारक अशा व्यापारी पद्धतींचं स्वतःला सज्जन, प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि न्यायप्रिय म्हणणाऱ्या इंग्रजांनी समर्थन देखील केलं. बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा वेगाने विस्तार झाला. 1650 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी होता, त्याचं नाव होतं गॅब्रियल बॉटन. त्यांनी प्रथमतः बंगालच्या नवाबाला सांगितलं, आम्हाला हुगळी येथे एक नवीन कारखाना निर्माण करायचा आहे, कलकत्ता नावाच्या शहराचा विस्तार करायचा आहे. जॉब चॉर्नाक नावाच्या माणसाने 1690 मध्ये नवीन कलकत्ता कसा येईल याचा आराखडा तयार केला आणि कलकत्ता नावाच्या शहराची स्थापना केली. फोर्ट विल्यम नावाचा तिथे किल्लाही स्थापन केला. अवघ्या 40 वर्षामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने संपूर्ण बंगाल प्रांतावर आपलं पूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलं. ईस्ट इंडिया कंपनीचा नाव घेतल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे जर कोणाचं नाव यायला पाहिजे तर ते एका अत्यंत चाणाक्ष, हुशार, धूर्त आणि पराक्रमी माणसाचं, त्याचं नाव रॉबर्ट क्लाइव्ह. गेल्या काही दिवसांपूर्वी मी रॉबर्ट क्लाइव्हवरचा एक खूप सुंदर चित्रपट पाहिला, क्लाइव्ह ऑफ इंडिया नावाचा. हा चित्रपट 1935 साली तयार झालेला आहे. परंतु त्यामध्ये ज्या प्रकारे क्लाइव्हचं चरित्र आणि चारित्र्य जॉर्ज कोलमन नावाच्या नटाने सादर केलं आहे, ते खरंच विस्मयचकित करणारं आहे. पूर्णतः हा रॉबर्ट क्लाइव्ह
रॉबर्ट क्लाइव्ह वयाच्या 17व्या वर्षी ब्रिटिश सैन्यात सहभागी झाला. त्याच्या घरी तो अत्यंत लबाड, बदमाश, गुंड प्रवृत्तीचा मुलगा म्हणून ओळखला जात होता. त्या काळात इंग्लंडमध्ये इंग्लिश माणसाला फक्त उत्तम दर्जाच्या इंग्लिश माणसांनाच नोकरी मिळू शकत होती. मग इंग्लंडमध्ये अशा नटोरियस, बदमाश, बंड आणि हूर युवकांना नोकरी करता पर्याय जर कोणता असेल तर तो त्यांना ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्लंडच्या बाहेरच्या कोणत्या तरी देशात नोकरी करणं हाच होता. क्लाइव्ह याच हेतूने इंग्लिश इंडिया कंपनीत सामील झाला आणि त्यानंतर त्यांनी आपली पहिली लढाई सहजपणे जिंकली. त्याच्या पराक्रमाने, त्याच्या बुद्धिचातुर्याने आणि त्याच्या धूर्त व्यापारी वृत्तीने ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी अत्यंत संतुष्ट झालेत आणि स्वाभाविकपणे क्लाइव्ह हळूहळू एका साध्या पदावरून वर चढतच गेला. द रेप ऑफ इंडिया या नावाचं क्लाइव्ह लाईव्हचं चरित्रच एका जणांनी लिहिलेलं आहे. कशा प्रकारे भारतात तन, मन, धन या तिन्ही प्रकारचं इंग्रजांनी शोषण केलं आणि त्याच्याकरता लॉर्ड क्लाइव्ह यांनी कोणकोणत्या प्रकारच्या गैरमार्गांचा, गैरपद्धतींचा, दुष्कृत्यांचा प्रचार आणि उपयोग केला याचं वर्णन अक्षरशः अंगावर शहारे आणणारं आहे. कोणत्याही समाज, सुसंस्कृत, सुसभ्य समाजाने अशा प्रकारे दुसऱ्या देशाची वागावं असं कोणीही कधीही म्हणणार नाही. इतक्या वाईट पद्धतीने लॉर्ड क्लाइव्ह यांनी भारताचं शोषण केलं हे आपण कृपा करून लक्षात घ्या. इथे एका व्यंगचित्रामध्ये भारत ही एक जणू काही गाय आहे आणि तिला लॉर्ड क्लाइव्ह दोहत आहे अशा प्रकारचं चित्र त्या काळात इंग्लंडमधल्याच एका वर्तमानपत्रात प्रकाशित झालं होतं, हेही लक्षात घ्या. क्लाइव्हचं यश कशामुळे आलं? क्लाइव्हचं यश होतं 2 कारणांमुळे. क्लाइव्ह हा एकाच वेळेला ईस्ट इंडिया कंपनीचा विकास आणि विस्तार तर करीतच होता, परंतु त्यासोबतच भारतामध्ये वसाहतीचा विस्तार करण्याकरता प्रयत्न करणाऱ्या फ्रेंचांच्या विरुद्धही लढत होता. 1764-68-70च्या दरम्यान फ्रेंचांचा जो सेनापती आणखी प्रमुख भारतामध्ये गव्हर्नर होता त्याचं नाव होतं जोसेफ डुप्ले, त्याचा लाईव्हनी पराभव केला. त्याच वेळेला फ्रेंच राज्यक्रांतीचे पडसाद बाजू लागल्यामुळे फ्रेंच लोकांचं भारताकडलं थोडं दुर्लक्षच झालं. अर्काटच्या लढाईत फ्रेंचांचा पराभव झाला. 3 कर्नाटक युद्धांमध्ये सुद्धा फ्रेंचांचा पराभव झाला आणि शेवटी फ्रेंच लोकांचं भारतातलं महत्व आणि वर्चस्व हळूहळू संपुष्टात आणण्यात क्लाइव्हला यशच आलं. क्लाइव्हनी भारतातल्या ईस्ट इंडिया कंपनीचं मोठ्या प्रमाणात नेतृत्व केलं. तो एक अत्यंत यशस्वी आणि धूर्त असा सेनानी होता. उत्तम आणि कुशल असा प्रशासक होता. त्यांनी फ्रेंचांना भारताच्या बाहेर काढतानाच भारतामध्ये सर्वत्र ब्रिटिशांचा प्रसार आणि विकास आणि प्रस्थापना कशी होईल याचा विचार केला. त्यामुळे क्लाइव्हने अनेक प्रकारचा भ्रष्टाचार केला आहे असा आरोप वारंवार होऊन सुद्धा त्याच्यावर खटलेच दाखल लोकांना यश आलं नाही. इंग्लंडच्या पार्लमेंटने क्लाइव्ह दोषी पाहिलं. त्यांनी मान्य केलं क्लाइव्ह लॉईड हा दोषी आहे, परंतु तरी सुद्धा क्लाइव्ह लॉईड याला निर्दोष सोडून देण्यात आलं. याचं कारण असं की इंग्लंडच्या त्या तत्कालीन संसदेने जो ठराव पास केला हाऊस ऑफ लॉर्ड्सने, त्यात असं म्हटलेलं आहे की श्री क्लाइव्ह लॉईड यांनी अनेक अत्याचार केले, भ्रष्टाचार केला हे मान्य, परंतु त्यासोबत त्यांनी इंग्लंडच्या राणीची आणि इंग्लंडच्या तख्ताची विलक्षण मोठी सेवा केलेली आहे. इंग्लंडचं साम्राज्य स्थापन करण्याचा प्रयास केला आहे. हे त्यांचं यश कधीही दुर्लक्षित करता येणार नाही. श्री क्लाइव्ह यांचं चरित्र मराठीमध्ये सुद्धा लिहिण्यात आलं आहे. एका साम्राज्य संस्थापकाची स्थापना या नावाने श्री क्लाइव्ह लॉईड यांचं एक अत्यंत विस्तृत असं चरित्र माझ्या वाचनात आलेलं आहे. एक लक्षात घ्या, क्लाइव्ह लॉईड यांनी जेवढा पैसा इंग्लंडमध्ये नेला तो त्या काळात 4 लाख पाऊंडांपेक्षा जास्त होता. इंग्लंडच्या राणीला अशी भीती वाटायची की कदाचित श्री लॉईड यांच्यापाशी जेवढा पैसा आहे तो आपल्या साम्राज्यापेक्षा अधिक तर नसेल आणि त्यामुळे तिच्यावरही त्यांचं मोठं वर्चस्व होतं. एक प्रकारे इंग्लंड साम्राज्यावरच श्री क्लाइव्ह लॉईड यांचं वर्चस्व होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारताच्या इतिहासात ईस्ट इंडिया कंपनीने ज्या महत्वाच्या लढाया, युद्ध केली, ज्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व स्थापन केलं, त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची लढाई म्हणजे प्लासीची लढाई 1757, त्यानंतर बक्सरची लढाई, त्यानंतर मराठ्यांची युद्ध, वांदिवासची लढाई आणि इंग्लिश आणि शीख लोकांची लढाई. या सर्वच युद्धांमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला निर्णायक असं यश प्राप्त झालं. आपण प्लासीच्या लढाई पाठीमागचा हेतू लक्षात घेऊया. 1756 मध्ये फोर्ट विलियम्समध्ये असणाऱ्या काही इंग्रज कुटुंबांना, त्यांच्या मुलाबाळांना आणि स्त्रियांना जिवंत एका खोलीत बंद करून डांबून ठेवण्यात आलं. त्यामुळे 176 इंग्लिश माणसं आणि स्त्रिया त्यात दळविल्या गेल्या, त्यांना बांधून ठेवण्यात आलं, त्यांना बंदिस्त ठेवण्यात आलं. त्यातले केवळ 20च लोक जिवंत बाहेर येऊ शकले, बाकी सर्व तिथे गुदमरून मेलेत. हा दोष सिराज उद्दौल्याचा आहे, बंगालच्या नवाबाचा आहे असा ईस्ट इंडिया कंपनीने आरोप केला. त्यांना काहीतरी कारण हवंच होतं. 120 इंग्रज मारल्याबद्दल
जो प्रचंड क्षोभ, संताप आणि नाराजी आणि विलक्षण प्रकारचा उद्वेग इंग्लंडमध्ये निर्माण झाला, तसा उद्वेग जलियनवाला बागमध्ये 2000 माणसं मारल्यावर देखील निर्माण झाला नव्हता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग त्याच्यातूनच सिराज उद्दौला आणि लॉर्ड क्लाइव्ह, ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये वितुष्ट आलं, संघर्ष सुरू झाला. 1757ला 23 जून या रोजी ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीच्या लढाईत भाग घेतला. क्लाइव्ह पाशी फक्त 3000 लोक होते, 3000 सैनिक, तर मोठ्या प्रचंड संख्येचं सैन्य सिराजपाशी होतं. असं असताना सुद्धा आणि सिराजला फ्रेंचांची मदत असताना सुद्धा सिराज उद्दौल्याचा पराभव झाला. सिराज उद्दौल्याच्या पराभवावरच बंगालमधलं नवाबाचं वर्चस्व संपुष्टात आलं. बक्सरच्या लढाईत सुद्धा हीच गोष्ट झाली. ब्रिटिश अत्यंत काळजीपूर्वक आणि खूप चतुराईने लढले आणि शाह आलम या मोगल बादशहाचा त्यांनी पराभव केला. मीर जाफरचाही पराभव केला. परिणाम स्वाभाविक होता. या युद्धामुळे ईस्ट इंडिया कंपनीला मोठं स्थान प्राप्त झालं. भारतभर आता ही एक महान यंत्रणा, महान संस्था आहे, एक मोठं साम्राज्य निर्माण करणारी यंत्रणा आहे असा विश्वास इतरांच्या मनात निर्माण झाला. आपल्या स्वतःच्याच सामर्थ्याबद्दल लोकांच्या मनात संदेह निर्माण झाला. भारतीय राजे, सुलतान ईस्ट इंडिया कंपनीला घाबरू लागले. मराठ्यांशी झालेल्या युद्धामध्ये 1819 मध्ये मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला आणि कंपनी सरकारचं राज्य पुण्यात देखील स्थापन झालं. त्याच्यानंतर वांदिवाश येथे झालेल्या लढाईचा उल्लेख. फ्रेंच आणि इंग्लिश हे खरं पाहिलं तर भारताबाहेरचे लोक, पण भारतावर राज्य कोणाचं असावं याच्याकरता या दोघांमध्ये युद्ध झालं आणि शेवटली लढाई वांदिवाश नावाच्या किल्ल्याच्या पाशी झाली 1760 मध्ये. त्यातही फ्रेंचांचा पराभव झाला. क्लाइव्ह लॉईड अत्यंत यशस्वी राहिला आणि अशा प्रकारे इंग्रजांचं राज्य भारतभर अशा मोठ्या प्रमाणात रॉबर्ट क्लाइव्ह यशस्वी झाला आणि अशा प्रकारे इंग्रजांचं राज्य मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरलं. मग या ईस्ट इंडिया कंपनीचा भारतावर काय प्रभाव झाला हे आपण समजून घेतलं पाहिजे. वित्त, व्यापार आणि अर्थ या तिघांवरही ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व आणि साम्राज्य स्थापन झाले. प्रशासनाची यंत्रणा त्यांची अंकित झाली. प्रशासन कसं असावं हे ईस्ट इंडिया कंपनी ठरवू लागलं. त्यासोबत एक नवीन न्याय यंत्रणा स्थापन झाली. सैनिक आणि पोलीस या दोन्ही यंत्रणा ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली आल्या. भारतात फक्त कशा प्रकारची पिकं निर्माण केली पाहिजे, शेतकऱ्यांनी कशा प्रकारची पिकं उत्पादित केली पाहिजे ही ईस्ट इंडिया कंपनी ठरवू लागली. त्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ देखील पडू लागले. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मिशनरी लोकांना ईस्ट इंडिया कंपनीने मोठ्या प्रमाणात सहाय्य केलं. ख्रिस्ती पाद्र्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शाळा, संस्था, धर्मपीठ स्थापण्याकरता मदत आणि जमीन सहजपणे उपलब्ध करून दिली. त्याच्यामधून धर्मांतराची एक मोठी लाटच बंगाल, ओरिसा आणि पूर्व भारतामध्ये आली, हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीचं शासन भारतात होतं. त्यावेळेला इंग्लंडमधलं सरकार मात्र ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्व कारभारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. जोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनी इंग्लिश सरकारला मोठ्या प्रमाणात निधी, मग तो करांच्या रूपात, नफ्याच्या रूपात, लाभांशाच्या रूपात देत होती, तोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्याही कार्याबद्दल इंग्लिश सरकारने कोणताही चकार सुद्धा वाईट शब्द काढला नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. स्वतःचं सैन्य स्थापन करणारी कंपनी भारतात होती आणि भारतीय लोकच तिचे सैनिक होते. हा विरोधाभास आणि हा दैव दुर्विलास आपण लक्षात घेतला पाहिजे. मग हा नफा त्यांना कसा मिळत होता, त्याच्याकरता एका त्रिकोणी व्यापार पद्धतीचा त्यांनी वापर केला. त्याच्याबद्दल तुम्हाला आता मला सांगितलं पाहिजे. भारतामधून माल विकत घ्यायचा आणि तो चीनमध्ये विकायचा. भारतातून स्वस्तात माल विकत घ्यायचा, तो चीन आणि आशियामध्ये विकून त्याच्यातून मोठा नफा कमवायचा. चीनमधून माल विकत घ्यायचा, तो भारतात विकायचा, त्यातून मोठा नफा कमवायचा. आणि भारत आणि चीनमधून माल विकत घेऊन तो इंग्लंड आणि युरोपात विकायचा, त्याच्यातूनही नफा कमवायचा. भारतामध्ये माल विकत घेताना चांदी द्यायची, चीनमधून माल भारतात विकताना किंवा इंग्लंडमधला माल भारतात विकताना ही चांदी परत वापस घ्यायची आणि दोन्ही वेळा विक्री खरेदीचा दर इंग्रजांनीच ठरवायचा. अशा प्रकारे भारतातून एकाच वेळेला धातू घेणे आणि मोठ्या प्रमाणात धातूची इंग्लंडला निर्यात करणे, विशेषतः सोनं आणि चांदीची, हे कंपनीला सहजपणे साध्य झालं. भारताच्या व्यापार पद्धतीत या ईस्ट इंडिया कंपनीने अनेक बदल घडवून आणले. नवीन प्रकारच्या व्यापारी यंत्रणा, कंपनी स्वरूपाचा धंदा व्यवसाय भारतात स्थापन करण्यात, नवीन प्रकारच्या व्यापारी यंत्रणा स्थापन करण्यात कंपनी सरकारला यश आलं. भारतातल्या वित्तीय संस्था, विशेषतः बँका कशा असाव्या, भारतामध्ये विम्याची कल्पना, या सर्व गोष्टींचं श्रेय ईस्ट इंडिया कंपनीला दिलंच पाहिजे. प्लासीच्या लढाईनंतर ईस्ट इंडिया कंपनीला विरोधकच राहिले नाही असं म्हटलं तरी चालेल. त्याच वेळेला ईस्ट इंडिया कंपनीने सिराज उद्दौल्याच्या बदली मीर जाफर याला गादीवर बसवलं होतं. तो एक प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातलं भाऊलच होता. मीर जाफरला कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. कर किती लावायचे, कसे लावायचे आणि कर कसे वसूल करायचे हे सर्व अधिकार नवाबांनी ईस्ट इंडिया कंपनीला दिले होते. त्यामुळे एक प्रकारे बंगालच्या नवाबाला
केवळ एक नामधारी पदच मिळालं होतं, राज्य मात्र ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात होतं. बंगालमधल्या या प्रभावी अशा प्रकारच्या यशाचा एक वेगळाच परिणाम भारतावर झाला. तो असा झाला की भारतात एक प्रकारची नवीन प्रशासकीय यंत्रणा, त्याला सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतात, ती स्थापन करण्यात कंपनी सरकारला यश आलं. भारताचं सैन्य कसं असावं हेच ठरविण्याचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीने मिळाला. भारतातील न्याय व्यवस्था कशी असावी हेही ठरविण्याचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीने मिळाला. भारतातील सामाजिक यंत्रणा, तिचं स्वरूप, यात कोणते बदल करायचे हे निर्णय सुद्धा ईस्ट इंडिया कंपनी घेऊ लागली. भारतात महसूल कसा गोळा करायचा आणि महसुलाचं प्रमाण किती असावं, त्यातला किती भाग भारतीय राजांना दिला जाईल, किती भाग ईस्ट इंडिया कंपनी ठेवून घेईल, हे सर्व निर्णय ईस्ट इंडिया कंपनी घेऊ लागली. भारतात असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलं पाहिजे. या कंपनीपाशी जे सैन्य होतं ते भारतीय नवाबांना, सुलतानांना भाड्याने दिलं जात होतं. आणि त्याच वेळेला एक अट घातली जात होती की त्यामुळे त्या नवाबांनी, सुलतानांनी, राजांनी आपलं स्वतःचं सैन्य ठेवायचं नाही. यामुळे या राजांच्या, नवाबांच्या, सुलतानांच्या तैनातीत असणाऱ्या हजारो सैनिकांना बेरोजगार व्हावं लागलं. हे जे सैनिक ईस्ट इंडिया कंपनी नवाबांपाशी ठेवत होती, ते एक प्रकारे नवाबांवर लक्षच ठेवत होते, त्यांच्यावर नजर ठेवत होते. ते नवाब, ते राजे, सुलतान या सैन्याच्या ताब्यातच आले होते. पगार ईस्ट इंडिया कंपनी देत असल्यामुळे या सैन्याची निष्ठा कधीच राजाकडे किंवा नवाबाकडे राहिली नाही, तर ती ईस्ट इंडिया कंपनीकडे राहिली. आणि एक प्रकारे भारतीय सैनिकच भारतीय राजांचे खरे विरोधक, खरे शत्रू झाले, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्याचा भ्रष्टाचाराचं प्रमाण असाधारण स्वरूपाचं होतं. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार ते करीत होते की ज्याच्याबद्दल आपण आज कल्पना करू शकत नाही. मॅसी साहेब या नावाचा एक चित्रपट कदाचित आपल्यापैकी काही लोकांनी पाहिला असेल. इंग्लिश अधिकारी ज्यांना आपण खूप प्रामाणिक, सज्जन समजतो आणि अशा प्रकारची वर्णनं आपण ती कधीच खरी नव्हती याची आपल्याला थोडीशी कल्पना या चित्रपटावरून होईल. लॉर्ड विल्यम बेंटिक हे जेव्हा गव्हर्नर झालेत, भारतामध्ये व्हाईसरॉय झाले, त्याच्यानंतर त्यांनी अनेक बदल घडवून आणले, वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक बदल घडवून आणले. पण या सर्व सामाजिक बदलांचा हेतू ईस्ट इंडिया कंपनी आणि तिच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे हाच होता. बेंटिक यांनी आपल्या कालावधीमध्ये 300हून अधिक ख्रिश्चन संस्थांना जमिनी उपलब्ध करून दिल्या, शेकडो ठिकाणी चर्चेस बांधण्याकरता मदत केली आणि एक प्रकारे भारतातल्या धार्मिक धर्मांतराला त्यांनी मोठं प्रोत्साहन दिलं. स्थानिकांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देतो असं सांगून भारतीय शिक्षण व्यवस्थेचा पूर्णपणे सत्यानाश करून टाकला आणि भारतीय लोकांमध्ये आपण जणू काही अत्यंत हलक्या दर्जाचे, कमकुवत दर्जाचे लोक आहोत अशा प्रकारचा न्यूनगंड निर्माण करण्यात बेंटिक यांना यश आलं. भारतातून जी संपत्ती इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून दिली त्याचा थोडासा अंदाज आपल्याला येईल. बिहार आणि बंगाल या दोन प्रांतांमधून दर वर्षाला 2 मिलियन पाऊंड्स एवढी रक्कम कर, रॉयल्टी या स्वरूपात ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंडला देत असे. त्यासोबत सैन्याकरता आणि प्रशासनाकरता खर्चावरून कोटी जवळपास 1 लाख पाऊंड वसूल करीत होतं. आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या लाचलुचपती, बक्षिसं यांच्या स्वरूपात किती पैसे नेत होते याचा कोणालाच अंदाज नाही. असं असून सुद्धा भारतातील तत्कालीन सुसभ्य मानला जाणारा, प्रतिष्ठित मानला जाणारा, सुसंस्कृत मानला जाणारा उच्चभ्रू वर्ग मात्र इंग्रजांचं तारीफच करीत होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग या ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण कसं होतं हो? सगळ्यात पहिले म्हणजे मोठ्या प्रमाणात शोषण करणाऱ्या प्रत्येक योजनेला मंजुरी देणे आणि ती अंमलात आणणे. खूप मोठ्या प्रमाणात भारतीय अधिकाऱ्यांना, उमरावांना, सरदारांना, अधिकाऱ्यांना लाच देणे, त्यांच्याकडून अनेक दुष्कृत्य घडवून आणणे आणि नंतर त्यांच्याच विरुद्ध कारवाई करायची. जो कोणी विरोध करेल त्याचा विरोध दडपून टाकणे, मोठ्या प्रमाणात कर आकारून लोकांच्या मधली विरोध करायची शक्तीच खतम करून टाकणे आणि यासोबतच अशा प्रकारची न्याय व्यवस्था स्थापन करायची की ज्यामध्ये न्याय हा भारतीय माणसाला मिळूच नये आणि त्याशिवाय भारतातल्या स्थानिक चालीरीती, धर्मपद्धती, विश्वास आणि श्रद्धा यांची जशी शक्य आहे तशी मोडतोड करणे, यावर ईस्ट इंडिया कंपनीने मोठ्या प्रमाणात भर दिला. भारतातील श्रीमंत, उच्चभ्रू आणि सुशिक्षित लोकांना आपण जर अंकित केलं तर या देशात मत निर्माण करू शकणारे, धारणा निर्माण करू शकणारा जो वर्ग आहे, मग तो सरदारांच्या रूपात असेल, जमीनदारांच्या रूपात असेल, तो आपण जे सांगू तेच बोलणार आहे, आपलं नेहमी कौतुक करणार आहे आणि त्यामुळे भारतातील सर्वसामान्य व्यक्ती हा आपल्या मतानुसार चालू शकेल अशा प्रकारची एक नवीनच यंत्रणा त्यांनी स्थापन केली. त्याला आपण आज ओपिनियन लीडर म्हणतो. आपल्या देशातले पत्रकार, संपादक ज्या प्रकारचे कार्य करतात तेच कार्य त्या काळात जमीनदार, उमराव, सरदार करीत होते, नवाब करीत होते आणि त्याला त्यांनी सुधारणा हे नाव दिलं. एवढंच नव्हे, रस्ते, रेल्वे, पोस्टल सर्व्हिसेस, धरणं, विद्यापीठं यांची स्थापना केल्याबद्दल आपण त्यांना श्रेय देतो. पण याचा मुख्य हेतू काय होता? जिथे कुठे व्यापार करावायचा असेल तिथे व्यापाराला योग्य अशा प्रकारची साधनं आणि सुविधा निर्माण करणं एवढा सीमितच होता. 1857 साली भारतात उच्च शिक्षणाला प्रारंभ झाला आणि त्याच्याकरता आपण लॉर्ड मेकॉले यांना मोठा थोर पुरुष मानतो. पण एक साधा प्रश्न आपल्या मनात पडत नाही का? जर भारतामध्ये 1857 साली शिक्षणाला प्रारंभ झाला असेल औपचारिक स्वरूपाच्या,
तरी 47 साली भारतातली केवळ 20% जनता साक्षर होती. उच्च शिक्षण किती लोकांना उपलब्ध होतं, किती कॉलेजेस स्थापन झाली होती. जर असा आपण डोळसपणे विचार केला तर असं लक्षात येईल की ज्या प्रकारची यंत्रणा ब्रिटिशांनी स्थापन केली होती ती केवळ त्यांच्या हेतूला साधक आणि पूरक असेल एवढीच सीमित होती. भारताचा उद्धार करण्याकरता ब्रिटिश भारतात आले नव्हते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. 2 पुस्तकांचा उल्लेख मला केला पाहिजे. ते पॅसेज टू इंडिया, याच्यावर एक खूप सुंदर चित्रपट डेव्हिड ली यांनी केलेला आहे, आणि MM काय यांचं द फार पॅव्हिलियन यावरही एक चित्रपट आहे. परंतु या दोन्ही चित्रपटातून काय दाखवलं आहे की ब्रिटिश अधिकारी, ब्रिटिश लोक सज्जन, उत्तम दर्जाचे, सुसंस्कृत, सुशिक्षित आणि विचारपूर्वक वागणारे विवेकी नागरिक होते, आणि भारतीय मात्र मार्गभ्रमित झालेले, अशिक्षित, रूढी आणि अंधश्रद्धांमध्ये पूर्णपणे गुरफटलेले नालायक लोक होते. ही वस्तुस्थिती खरंच होती का, याचा एकदा आपण काळजीपूर्वक विचार करायला पाहिजे. त्याच वेळेला आणखीन एका पद्धतीचा इंग्रजांनी प्रारंभ केला, त्याला म्हणतात सबसिडियरी अलायन्स. कशा प्रकारे? ही लॉर्ड वेलस्ली या नावाच्या माणसाने सुरू केलेली योजना होती. प्रत्येक भारतीय संस्थानामध्ये इंग्रज सैनिक राहतील, ते भारतीय राजांना मदत करतील, त्याच्या बदली भारतीय राजे आणि नवाब आणि सुलतान त्यांना थोडी रक्कम आणि सैन्याचा पगार देतील. म्हणजे इंग्रजांनी निर्माण केलेलं सैन्य, त्याच्यावर खर्च मात्र इंग्रज करत नव्हते, त्याच्यावर खर्च ईस्ट इंडिया कंपनी करत नव्हती, तर भारतीय राजेच करत होते. मैसूर, अवध, राजपुताना, हैदराबाद आणि नंतर पेशवे या सर्वांनीच अशा प्रकारच्या यंत्रणेचा स्वीकारही केला. याचा परिणाम काय झाला? भारतीयांचं स्वतंत्र सैन्य नावाची कल्पना निघून गेली. विरोध करण्याकरता लागणारं सामर्थ्य भारतीय राजांमध्ये, सरदारांमध्ये, नवाबांमध्ये राहिलंच नाही. जो विरोध करू शकत नव्हता तो गुलामच होणार होता. ही गोष्ट स्वाभाविक होती. कंपनीचं राज्य भारतात कायम राहिलं पाहिजे याच्याकरता वॉरन हेस्टिंग्स या पहिल्या गव्हर्नरने अनेक वेगवेगळ्या योजना आणल्या. त्याच्यापैकी एक म्हणजे जमीनदारी पद्धती आणि दुसरी म्हणजे न्याय पद्धती. या न्याय पद्धतीचं वैशिष्ट्य काय होतं की या न्याय पद्धतीमध्ये सर्व न्यायाधीश, सर्व न्यायालयांचे प्रमुख हे नेहमी ब्रिटिश अधिकारीच राहणार होते. भारतीय माणसाला न्यायाधीश होण्याचा, जिल्हाधिकारी होण्याचा अधिकारच नव्हता. आणि त्यामुळे भारतामध्ये शासन, प्रशासन, न्याय यंत्रणा, पोलीस, कायदा सुव्यवस्था कशा प्रकारे चालेल हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात होता. एक प्रकारे एक नवा वसाहतवाद, एक नवा साम्राज्यवाद भारतामध्ये अशा प्रकारे पूर्णपणे प्रस्थापित झाला. ईस्ट इंडिया कंपनीने भारताला गुलाम करण्यात विलक्षण मोठं यश मिळवलं. अवघ्या 150 वर्षामध्ये इंग्लंडच्या जवळपास 20 पट मोठा असणारा देश या कंपनीचा गुलाम झाला होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि याच वेळेला आपलं राज्य कायम राहावं याच्याकरता दक्षिणेविरुद्ध उत्तर, हिंदूंविरुद्ध मुसलमान, द्रविड विरुद्ध आर्य अशा प्रकारचे अनेक वादविवाद निर्माण होतील. अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारच्या कल्पना, अशा प्रकारची पुस्तकं छापण्याकरता ईस्ट इंडिया कंपनीने मोठ्या प्रमाणात सहाय्य केलं. जिथे कुठे त्यांना विरोध झाला, जिथे कुठे लोकांनी बंड करण्याचा प्रयत्न केला, जिथे कुठे लोकांनी स्वातंत्र्य मागण्याचा प्रयत्न केला, अशा सर्व ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी त्या सर्व बंडांचा, त्या सर्व विरोधाचा विलक्षण क्रूरपणे विनाश केला. आपण जर श्री बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेली आनंद मठ नावाची कादंबरी वाचली असेल तर आपल्याला त्याच्यामधल्या वंदे मातरमच्या पाठीमागची भूमिका आणि कारण सहजपणे लक्षात येईल. ज्या धूर्त कल्पना इंग्रजांनी विशेषतः ईस्ट इंडिया कंपनीने भारतात वापरल्या, आजही त्यातल्या अनेक कल्पना अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या व्यवसायाकरता, आपल्या व्यवसायाच्या विस्ताराकरता वापरतात. ईस्ट इंडिया कंपनीपाशी भारतात राज्य करण्याचे सर्व अधिकार होते, पण जबाबदारी मात्र भारताच्या नवाबांची आणखी राजांची होती. एखादी चुकी झाली, एखादा खून झाला, एखादा चुकीचा निर्णय झाला तर राजा त्याच्याकरता जबाबदार होता, नवाब जबाबदार होता, सुलतान जबाबदार होता. ईस्ट इंडिया कंपनी मात्र तुम्ही हे का केलं असा प्रश्न विचारू शकत होती आणि त्याच्यात झालेल्या चुकीकरता कोणत्याही प्रकारे कंपनी जबाबदारच नव्हती. एक प्रकारे फोडा, फोडा, तोडा आणि राज्य करा अशा धोरणाचा ईस्ट इंडिया कंपनीने मोठ्या प्रमाणात पुरस्कार केला, समर्थन केलं. वेगवेगळ्या राजे आणि सुलतानांमध्ये सतत युद्ध होत राहिली पाहिजेत. अशा प्रकारच्या युद्धातून आपल्याला नफा मिळाला पाहिजे. आपल्या सैन्याचा, शस्त्रांचा, दारूगोळ्याचा वापर झाला पाहिजे आणि ज्यामुळे या इथल्या राजांची, सुलतानांची शक्ती खच्चीकरण झालं पाहिजे, त्यांची शक्ती संपून गेली पाहिजे. त्यांच्यामधली वैचारिक, आत्मिक, स्वाभिमानाची भावना पूर्णपणे लयाला गेली पाहिजे. राजांना आपण इंग्रजांचा अनुकरण केलं पाहिजे, इंग्रजांसारखं वागलं पाहिजे असं वाटलं पाहिजे. हा विचार त्यांनी सहजपणे प्रस्थापित केला. याचा परिणाम असा झाला की 1890च्या नंतर अनेक भारतीय राजे, सुलतान, नवाब यांची मुलं इंग्लंडला शिकायला जाऊ लागली. तिथून आल्यानंतर ती स्वतःला इंग्लिशच समजायला लागली. भारतातील अनेक पुढारी, श्रीमंत लोक, व्यापारी यांची मुलं इंग्लंडला शिकायला जाऊ लागली. मग जे काही इंग्लंडमध्ये शिकवल्या गेलं आहे, जे काही इंग्रजांनी सांगितलं आहे तेच बरोबर आहे, ते योग्य आहे. आणि भारतीय लोक कमर्शियल दर्जाचे आहेत, काळे, असंस्कृत, रानटी आहेत. त्यांच्या उद्धाराचा जणू काही विडा, आधार फक्त इंग्रज आहे असं वाटू लागलं. मग इंग्रजी वाघिणीचं हे दूध आपण जर पिलं नाही
तर आपला उद्धार होणार नाही. इंग्रजांनी भारताच्या उद्धाराकरता देवानीच इंग्रजांना भारतात पाठवलाय हा विचार अनेक वर्तमानपत्रातून व्यक्त होऊ लागला, अनेक लेखातून व्यक्त होऊ लागला. फुल्क खुदा का, मुल्क बादशाह का, सत्ता कंपनी सरकार की, हे वाक्य सर्वत्र सत्य झालं. मग ज्या प्रकारची न्यायव्यवस्था वॉरन हेस्टिंग्स यांनी स्थापन केली होती त्यामध्ये सर्व अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आणि वरच्या न्यायव्यवस्थेला होते. हे सर्व अधिकार फक्त ब्रिटिश न्यायाधीशांच्या हातात होते. जरी लेखी कायदे होते पण निर्णय कसा द्यायचा, त्या कायद्याचं प्रतिपादन कसं करायचं हे तो न्यायाधीश ठरवित होता. हळूहळू भारतीय वकील तयार झाले, भारतीय वकील आपल्या मुद्द्यांना मांडू लागले. परंतु तरी सुद्धा एक गोष्ट त्या सर्वांच्या लक्षात आली की कोणत्याही पद्धतीने या व्यवस्थेत आपल्याला न्याय मिळू शकत नाही. भारतातील एक मोठे पुढारी आणि सुधारक नेते दादाभाई नौरोजी यांनी या संपूर्ण यंत्रणेला अनब्रिटिश रूल इन इंडिया असं नाव दिलं होतं. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात कॉइनेज नाणे निर्मितीची नवीन पद्धती सुरू केली. त्यामुळे भारतातल्या सर्व प्रस्थापित नाण्यांना फाटाच मिळाला. भारतातील करन्सी सिस्टीम, भारतातील मुद्रा व्यवस्था पूर्णपणे निकाली निघाली. ज्या देशातल्या मुद्रेवर परकीयांचं नियंत्रण असेल त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपलं नियंत्रण कसं राहू शकेल बरं, हा प्रश्नही तत्कालीन राजांना पडला की नाही, हाच मला एक प्रश्न पडलेला आहे. बंगालमध्ये जे ईस्ट इंडिया कंपनीला यश मिळालं त्याची अनेक कारणं सांगितली जातात. त्याचं पहिलं कारण अत्यंत प्रशिक्षित, कुशल, निष्ठावान असं भारतीय पण इंग्रजांकरता काम करणारं सैन्य. भारतीय व्यापाऱ्यांनी इंग्रजांचं स्वागत केलं कारण भारतात अस्थिरतेचं वातावरण होतं. व्यापाऱ्यांना नेहमीच आपल्या पिढीची, आपल्या पैशाची काळजी होती. मग ते संरक्षण आपल्याला इंग्रजांकडून मिळालं तरी चालेल, त्याच्याकरता भारतीय राजांना, सुलतानांना बळी द्यावं लागलं तरी चालेल. भारतीय हिताचा विचार न करता केवळ स्वार्थाचा विचार करणारे व्यापारी त्या काळात होते. आजही काही परिस्थिती वेगळी नाही आहे. आणि त्यामुळे आपल्या स्वार्थाकरता ज्या पिढींनी, ज्या व्यापाऱ्यांनी, ज्या मोठ्या जमीनदारांनी भारतीय हिताचा बळी दिला त्याच्यातूनच ईस्ट इंडिया कंपनी बंगालमध्ये वेगाने पुढे आली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एका नवीन वर्गाची ईस्ट इंडिया कंपनीने भारतात निर्माण केली. त्याचे दोन भाग, एक म्हणजे नवा विचारवंत वर्ग आणि एक श्रीमंत गुलाम वर्ग. हा कोण होते? तर भारतात इंग्रजांच्या पद्धतीने शिक्षण घेतलेले असे लोक की ज्यांना इंग्रज हे देवदत्त वाटत होते, ज्यांना इंग्रजांचं शासन हे देवानी पाठवलेले एक सुसंधी वाटत होतं, त्यांना आपल्यामध्ये सर्व दोष आहेत, भारतीय रानटी आहेत, भारताला इतिहास संस्कृती काहीच नाही, जे काही आहे ते आपल्याला इंग्रजांकडून मिळणार आहे, अशा प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेत वाढलेला एक नवा इलाइट क्लास, एक नवा उच्चभ्रू वर्ग आणि प्रचंड प्रमाणात इंग्रजी व्यापाराच्या माध्यमातून, इंग्रजांच्या सरकारच्या अनुग्रहाच्या माध्यमातून पैसा मिळविलेला एक नवीन वर्ग की जो स्वतःला इंग्रजांचा गुलाम समजत होता. मग त्याच्यामध्ये काही बाबू होते, दिवाण बहादूर, राय बहादूर अशा पदव्या मिळविण्याकरता धडपडणारे श्रीमंत भारतीय व्यापारी आणि जमीनदार होते. या जमीनदारांमध्ये, सैन्यामध्ये, न्यायालयात काम करणाऱ्या क्लर्क्स, कारकुनांमध्ये इंग्रज सत्तेप्रती विलक्षण आदर आणि निष्ठेची भावना होती. कोणत्याही प्रयासाशिवाय इंग्रजी सत्ता अबाधितपणे चालू राहिली, याला मुख्यत्वे करून ईस्ट इंडिया कंपनी जबाबदार नाही, तर भारतीय लोकांची मानसिकता आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारतामध्ये मग त्यानंतर कॉफी हाऊस या नावाचा एक नवीन प्रकार सुरू झाला, जिथे फक्त ईस्ट इंडिया कंपनीच्या गोऱ्या अधिकाऱ्यांनाच प्रवेश करण्याची संधी होती, अनुमती होती. डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड असं अनेक ठिकाणी लिहिलं जात असे. आणि ही गोष्ट आपल्याला बोचत नव्हती, ही गोष्ट आपल्याला अपमानास्पद वाटत नव्हती, कारण आपण हे मान्यच केलं होतं की हे वाघिणीचं दूध पिऊन आलेले देवदत्त लोक आहेत, हे आपल्या उद्धाराकरता आले आहेत, ते देवाचे अवतार आहेत. मग त्यांना विरोध कशाचा करायचा? एक प्रकारे एका नवीन साम्राज्यवादाची स्थापना ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतात झाली. विलक्षण प्रकारचा वर्णद्वेष करणारी, अत्यंत स्वतःला श्रेष्ठ समजणारा असा गंड असणारी ही यंत्रणा इंग्रजांना एक मोठं पण देत होती. त्याच वेळेला भारतीयांमध्ये न्यूनगंडाची भावना अत्यंत वेगाने प्रबळ करत होती. भारतातील भाषा, भारतातील शिक्षण व्यवस्था, भारतातील प्रशासन व्यवस्था पूर्णपणे मोडकळीला आणणारी, भारतातील 12 बलुतेदार आणि कारागिरांची यंत्रणा संपवून टाकणारी ही यंत्रणा भारताच्या विरोधात काम करत होती. आणि तिच्याकरता मोठ्या पदांवर काम करणारे भारतीय अधिकारी, सेनाधिकारी, न्यायाधीश हे सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीला वेगवेगळ्या प्रकारे मदत होते. ईस्ट इंडिया कंपनी तिची तारीफ करणाऱ्या लोकांची फक्त कौतुक होत होतं, त्यांना नियुक्ती मिळत होती. गुणवत्ता हा काही आधार नव्हता, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः नमूद केलेलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग अशा प्रकारे या कंपनीचा विस्तार झाला, विकास झाला. 1600 पासून तर 1840 पर्यंत सातत्याने ही कंपनी यशस्वी होत गेली आणि अखेर तिचा पराभव आणि समाप्तीही झाली. त्याला भारतातलं पहिलं स्वातंत्र्य समर जबाबदार आहे. 1860 साली भारतातला जवळपास 98% भाग ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आलेला होता आणि ती भारतावर राज्य करीत होती. 1840 साली हे लक्षात घ्या. 1857 जेव्हा पहिला स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला आणि त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध असणारा प्रचंड प्रक्षोभ, नाराजी, संताप भारतीयांमधून व्यक्त झाली. याचा परिणाम इंग्लंडच्या सरकारला या कंपनीच्या गैरव्यवहारांची
चुकीच्या कार्यपद्धतीची नोंद घ्यावी लागली आणि तिचा कार्यभार भारतात अखेर संपुष्टात आला. मित्र हो, 1857 1600 पासून 1857 257 वर्ष एखादी छोटीशी संस्था की जी भारतावर राज्य करू शकते, एका विशाल भूभागाला आपलं अंकित करू शकते, कोट्यावधी लोकांना आपलं गुलाम करू शकते, ही कल्पनाच नाही आपल्याला सहन होऊ शकणार. परंतु हे वास्तव आहे आणि म्हणून जग बदलून टाकणारी अशी महान कंपनी म्हणून तिचा उल्लेख केला जातो. पण हिचं महानत्व कशात होतं? धूर्त, चतुर आणि अत्यंत कुशल अशा व्यापारी पद्धतींमध्ये होतं. लोकांना लुटण्याकरता वापरण्यात येणाऱ्या अनेक प्रकारच्या गैरतंत्रांमध्ये होतं. लोकांना गुलाम करणाऱ्या मानसिकतेमध्ये होतं. वाटेल तशा प्रकारच्या गैरकृत्यांचा, भ्रष्टाचाराचा, लाचलुचपतीचा वापर करून आपला हेतू साध्य करण्याच्या दुष्ट प्रवृत्तीमध्ये होतं. नफ्याकरता कोणत्याही प्रकारच्या हिताचा बळी देण्याच्या एका स्वार्थी मनोवृत्तीत होतं. साम्राज्य विस्ताराकरता दुसऱ्या देशातील लोकांचा मनोभंग, तेजोभंग करण्याच्या प्रवृत्तीत होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1947 साली आपल्या सुदैवाने आपण स्वतंत्र झालो, परंतु तरी सुद्धा इंग्रजांप्रती असणारी आपली ही गुलामीची भावना गेली नाही. 47 साली सरदार पटेल यासारखा एखादा तेजस्वी, प्रखर आणि विलक्षण शक्तिशाली मनुष्य नसता, लोहपुरुष नसता, तर भारताची अवस्था काय झाली असती हे सोबतच्या नकाशात मी तुम्हाला दाखवलंच आहे. पुन्हा एकदा ईस्ट इंडिया कंपनीसारखी एखादी कंपनी भारतात येऊ नये. भारतातील कायदे आम्ही जुमानणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने काम करू आणि तुम्हाला आमचं म्हणणं ऐकावंच लागेल अशा प्रकारची दादागिरी तिने भारतीयांवर करू नये म्हणून आपण जागृत राहायला पाहिजे. स्वदेश, स्वाभिमान, स्वधर्म आणि स्वभाषा यांच्याबद्दलचा अभिमान आपल्या मनात जागृत करायचा असेल तर ईस्ट इंडिया कंपनीच्या दुष्कृत्यांचं आपण वारंवार स्मरण केलं पाहिजे आणि अशी प्रवृत्ती, अशी पाळी आपल्यावर परत येऊ नये याच्याकरता आपण जागरूक राहिलं पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.